नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहे पोलीस इन्स्पेक्टर दीप्ती ब्राह्मणे मॅम, ज्यांना बेसिकली महिला सेलमध्ये ते कार्यरत आहे. आणि महिला सेल काय असतं हे आपण जाणून घेऊच आहे. पण याच्यासोबत आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल पण डिस्कस करणार आहे, जसं की पॉश ऍक्ट काय असतो, पॉक्सो ऍक्ट काय असतो, सगळ्यात महत्त्वाचं जनरल कन्सर्न्स असतात मुलींना की कोणी मला ब्लॅकमेलिंग करतोय, फोटो मॉर्फेज वगैरे करतो, अशा वेळेस मी कसं पोलिसांना रिच आउट करायला पाहिजे. आणि यासोबत पॅरेंटचा पण एक माइंडसेट असतो की मुलींच्या सुरक्षेला घेऊन, पण त्याच्यामुळे ते त्यांचे करिअर डिसिजन्स पण भरपूर चेंज करतात. मी स्वतः मॅम भरपूर 1000+ काउन्सिलिंग केलेलं आहे. मी मुलाबद्दल डिसिजन्स घेताना पॅरेंट्स खूप ओपन असतात, लाईक 360 डिग्री ओपन असतात. मुलींबद्दल ऑलरेडी 3-4 ब्रॅकेट्स करून घेतात की मुलीला इथे पाठवायचं नाही, तिथे पाठवायचं आहे, इथे इतके एज्युकेशन या सिटीमधनंच होणार. तर सगळ्या गोष्टीबद्दल आम्ही डिस्कस करणार आहेत. म्हणून तुम्ही कोणत्याही एज ग्रुपमधून असेल तरी हा पॉडकास्ट तुमच्यासाठी युजफुल राहील. सो लेट स्टार्ट आणि मॅमकडनं आपण जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. सो मॅम, वेलकम टू बडी सारथी प्लॅटफॉर्म अँड थँक्यू सो मच की तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढला. सो मला पर्सनल इंट्रोडक्शन पासून सांगा की तुमचं लहानपण म्हणा, थोडं एक बेसिक ब्रीफ इंट्रोडक्शन तुमचं, जे आमच्या ऑडियन्सला पण आवडेल ऐकायला. ओके. हो, जसं तुम्ही मला नाव सांगितलं, मी दीप्ती ब्राह्मणे. प्रॉपर स्कूलिंग माझं होली क्रॉस मधून झालेलं आहे, अमरावतीला Yes. म्हणजे मॅम आपल्या अमरावतीच्या आहे. सो इझी रिच आउट आहे, इझी तुम्हाला. होली क्रॉस इंग्लिश मधून आणि बाकी 12th आणि ग्रॅज्युएशन माझं झालं विद्याभारती महाविद्यालय मधून. ओके. आणि मी LLB आणि LLM केलंय पंजाबराव PD मधून. ओके. तर असा शिक्षणाचा हा विषय राहिला, म्हणजे अमरावतीमध्ये बॉर्न आणि बॉटअप आहे. ओके. आणि देन PSIचं मी MPSCचं 2003 ची जी परीक्षा होती PSI ची, ती मी पास झाले. आणि माझी 2006ला ट्रेनिंग झालं. 7ची माझी पोस्टिंग गडचिरोली. आणि त्यानंतर मग अकोला, यवतमाळ, अमरावती ग्रामीण असं करत करत मी आता 2024ला इथे अमरावती सिटीला आली आहे महिला सेलला. तुमच्या बॅक टू द पवेलियन असं शिक्षण वगैरे झालेलं आहे. आणि सो मॅम, थोडं MPSC असतं, मुलांना थोडं डाऊट पण राहतात MPSC वगैरे. तुमचं काय सजेशन आहे? म्हणजे तुम्ही जे प्रिपरेशन होतं तेव्हा तर मोबाईल फोन्स नव्हते, तेवढे रिसोर्सेस अवेलेबल नव्हतं, गायडन्स मेंटरिंग नव्हतं, युट्यूब सारखी गोष्ट होती. आज युट्यूबला ओपन युनिव्हर्सिटी म्हणतात, तुम्ही कोणत्याही व्यक्तीला रिच आउट करू शकता. तर तुम्ही काय 2-3 म्हणू शकतो मंत्र किंवा प्रो टिप्स देऊ शकता? मला असं वाटतं सर्वात पहिले स्टार्ट अर्ली. येस, म्हणजे तुम्हाला जर इफ यू थिंक की कॉम्पिटेटिव्ह तुमचं करिअर आहे, तर यू हॅव टू स्टार्ट व्हेरी अर्ली. लेट इट बी, जेव्हा तुम्हाला वाटलं, लेट इट बी 10th 12th किंवा ग्रॅज्युएशनचं फर्स्ट इयर, पण खूप लवकर तुम्ही स्टार्ट करा. बेसिक स्टार्ट करा. न्यूजपेपर रिडिंग असेल, मॅगझिन रिडिंग असेल, करंट इव्हेंट्स असतील, आणि कुठल्याही एखाद्या विषयावर आपले काय व्ह्यूज आहेत. आता तुम्ही बघितलं MPSC असेल किंवा UPSC असेल, फॅक्च्युअल नाही राहिलं, नाही, ओपिनियन पाहिजे झालं. आणि परत पहिल्यापासून तुम्ही एक ऑफिसर कसा विचार करेल असं माइंडसेट आपण तयार करू नये. तशा पद्धतीची थिंकिंग प्रोसेस, डिसिजन टेकिंग प्रोसेस ही जर खूप लहानपणापासून आपण इम्बाईब केली स्वतःमध्ये, तर त्या गोष्टी खूप सुरळीत होत जातात. ऑफकोर्स जसं तुम्ही म्हटलं की इन्फॉर्मेशन सगळी अवेलेबल आहे. आता तो ऍप्टिट्यूड पाहिजे आपल्यामध्ये. येस, मी एक IAS ऑफिसर आहे, मी एक IPS ऑफिसर आहे, आणि ऑफकोर्स अफर्मेशनचाही तो भाग आहे. आणि त्यानुसार मी काय निर्णय घेईल किंवा मी कसं हा प्रॉब्लेम सोडवला असता, किंवा एखादा मुद्दा जर ज्वलंत असेल समाजामध्ये, तर त्याच्यावर माझा काय विचार आहे, ते रोखण्यासाठी मी काय करू शकतो, असं सगळं. आणि एकंदरीत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कम्प्लिटली. तर हे मला असं वाटतं, हे खूप, म्हणजे मी खूप डिटेलमध्ये जात नाही. जे काही क्लासेस घेणारे असते ते तुम्हाला सब्जेक्ट बद्दल सांगतील, पण दिस इज व्हॉट इज रिक्वायर्ड की मोठी तुमची अशा पद्धतीची पर्सनॅलिटी तुम्हाला करायची आहे. आणि ऑफकोर्स पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, सोल्युशन फाइंडिंग सोल्युशन जे ऍप्टिट्यूड आहे तो खूप महत्वाचा रोल प्ले करतो. आणि एका ठिकाणाला ते महत्वाचं आहे की मला कोणाची अडचण जर माहीत पडली तर ती मी कशी सॉल्व्ह करणार, आणि तो आस्पेक्ट आणि तो ऍप्टिट्यूड मला असं वाटतं की आपण डेव्हलप केला पाहिजे. म्हणजे 3-4 गोष्टी जर मी समराइज कराल, स्टार्ट अर्ली, आय मीन बिहेव्हिअर एक ऑफिसर म्हणू शकतो आपण, थोडं तुमचा अप्रोच असला पाहिजे. कारण माझा जोपर्यंत अभ्यास आहे, अगोदरच होता हल्दी घाटी में कौन सा युद्ध हुआ था, अब वो युद्ध हल्दी घाटी में क्यों हुआ, म्हणजे तिथंच का झाला. बरोबर. तर म्हणजे आता ऍप्टिट्यूड बेस्ड, लॉजिकल बेस्ड प्रश्न विचारले जातात. थर्ड तुमचं म्हणणं आहे बी पॉझिटिव्ह, बी पेशन्स, कारण खूप मोठा कॉम्पिटिशन आहे, आणि मेहनत करा. गोष्टी आहे आज मेंटरिंग करायला. आणि एक बेसिक आणखीन मला सांगायचं आहे की अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट, ओके, अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम ऑल्सो. बेसिक तुमचे जे सब्जेक्ट आहेत त्यांचं बेसिक अंडरस्टँडिंग, म्हणजे NCERTची पुस्तकं असतील, आणि कोणत्याही विषयावर मनन झालं पाहिजे. म्हणजे इट्स नॉट अबाउट की तुम्ही एखादं पाठांतर केलं, आन्सर पाठांतर केलं, यू हॅव टू थिंक अबाउट इट की याचे काय पर्स्पेक्टिव्ह असू शकतात, याचे काय आणखीन अँगल्स असू शकतात, हाऊ इज इट गोइंग टू हॅम्पर द सोसायटी, माझ्यावर त्याचा काय फरक पडेल, इतर लोकांवर काय फरक पडेल, हे
कंटिन्युअस ज्याला आपण म्हणतो ओव्हर थिंकिंगही म्हटलं तरी हरकत नाही, ते झालं पाहिजे कुठल्याही विषय. ती एक सवय आपल्याला लागली पाहिजे की अशा पद्धतीचा आपण विचार करू शकतो. म्हणजे आपल्या चेंजेसला समजण्यासाठी ब्रेन स्टॉर्मिंग इन केस की तुम्ही त्याच्यावर विचार करायला पाहिजे, मनात ध्यान करायला पाहिजे. आता बघा मॅम, तुम्ही फक्त पोलीस इन्स्पेक्टर नाही, मदर पण आहे, हाऊसवाईफ पण आहे असं म्हणता येईल. आणि मला हे सांगा की आता तुम्ही पण हा प्रॉब्लेम फेस करत असाल ना, थोडा पॅरेंटचा प्रॉब्लेम घेतोय मी इथे, की डिस्ट्रॅक्शन भरपूर जास्त मॅम. आणि डिस्ट्रॅक्शन इज नॉट इन अ गुड वे. आपण पण लहानपणी तुमच्या वेळेस म्हणा, माझ्या वेळेस बघतो, मोबाईल फोन नव्हते तर आपण टीव्ही करायचो, खेळायचो, पण ते डिस्ट्रॅक्शन डिस्ट्रक्टिव्ह नव्हते मॅम. these are the distractions की जे तुम्हाला बिल्ड करतात, जे प्रोडक्टिव्हिटी, तुम्ही हँड मुवमेंट म्हणजे खेळत वगैरे होते, टीम स्पिरिट वगैरे होता. आताची डिस्ट्रॅक्शन खूप किलर आहे मॅम, तुम्हाला हँडिकॅप बनवत आहे. आणि ते हँडिकॅप शरीराने, माइंडसेटनी बनवत आहे. बरं, तुमचं डिस्ट्रॅक्शनवर काय पॉईंट? नाही, डिस्ट्रॅक्शनवर तर माझं म्हणणंच आहे, तुम्ही एक स्टडी जर म्हणजे इफ यू हॅव हर्ड अबाउट इट, की जे ऍडिक्शन या फोनचं किंवा इंटरनेटचं किंवा काही स्पेसिफिक गेम्सचं या मुलांना अडिक्शनच्या लेवलला होतंय, विच इज मोर हार्मफुल देन द नार्को. अरे बापरे. येस, तुम्ही म्हणजे इफ यू गो ऑन ब्रेन रोटिंग म्हणतात त्याला, ब्रेन रोटिंग. हो, ती पण कन्सेप्ट आहे की म्हणजे कम्प्लिटली तुम्ही ऍडिक्टेड होताय. तुम्हाला जर ते मिळत नसेल तर विड्रॉल सिम्पटम्स पण आहेत. जसं आपण जेव्हा विचार करतो ड्रग्सचे जे ऍडिक्शन्स वाले लोक किंवा अल्कोहोल ऍडिक्शनचे जे लोक, जेव्हा वेन वी कीप देम अवे फ्रॉम दोज थिंग्स, तर ते ज्या पद्धतीने रिॲक्ट करताय त्या पद्धतीने. आणि रिहॅबिलिटेशन सेंटर्स तर तुम्ही ऐकलंच असेल बाहेरच्या देशात ऑलरेडी झाले तयार, की फोन पासून बाहेर काढण्यासाठी या लोकांना रिहॅबिलिटेशन सारख्या प्रकाराला सुद्धा सामोरं जावं लागतंय. मग अशा पद्धतीचं जर हे ऍडिक्शन आहे तर मला असं वाटतं की आपण सेल्फ डिसिप्लिन आणि ज्याला आपण म्हणतो की नाही, मी एक आपण टाइमिंग ठरवा ना. ठीक आहे, इंटरनेट आहे, तुम्ही खूप इन्फॉर्मेशन पण घेताय, पण ती इन्फॉर्मेशन घेण्यासाठी त्याच्यावर वर्क करायसाठी थोडा वेळ फोन तुम्हाला बंद ठेवायला लागेल. अगदी बरोबर. त्याला राईट डाऊन करायला, त्याला विचार करायला, जसं आपण मनन बोललो, ते खूप इम्पॉर्टंट आहे ना. कंटिन्युअसली तुम्ही इन्फॉर्मेशन हॅमर होत आहे. जसं तुम्ही म्हणतात की जे आपण बघतो आणि इन्फॉर्मेशन इतकी हॅमर होते, एक डोपामाइन आपल्याला त्याच्यात रश मिळतो. बरोबर. आणि विच हेल्प की आपल्याला पुन्हा पुन्हा ते बघायला आपल्याला त्याची इच्छा होत आहे. आणि मला असं वाटतं की या पिढीमध्ये ते फोन आणि इंटरनेटचं जे काही ऍडिक्शन आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा व्याध्या निर्माण होत आहेत. आणि पोरांचं अभ्यासापासून किंवा इतर चांगल्या ज्याला आपण म्हणू खेळ असेल, ग्राउंड असेल, किंवा इव्हन पीपल आर बिकमिंग अलोन. लोक एकटे पडतायत, त्यांना त्यांच्या व्हर्च्युअल जगाच्या बाहेर जायचंच नाहीये. मैत्रिणी नाही, मित्र नाही, ओळखीच्यांसोबत बोलायचं नाही, नातेवाईकांसोबत संबंध ठेवायचे नाही, बोलायचं कॉन्फिडन्सच नाही, बोलायचे विषय नाही. म्हणजे अशा पद्धतीचं खूप म्हणजे. आणि कोरोना नंतर तर ह्या सगळ्या स्थिती खूप जास्त लोक गेलेल्या आहेत आणि खूप म्हणजे अजून सोसायटी त्या पद्धतीने विचार करत नाहीये. पण मला असं वाटतं हा विचार झालाही पाहिजे आणि मुलांनी हा विचार केला पाहिजे की नाही, माझं ऍडिक्शन तर नाही ना, जस्ट लेट मी चेक की वेदर आय एम ऍडिक्टेड टू इट. हा, म्हणजे ठीक आहे, मी 2 तास मी फोन घेऊन आणि 4 तास मी फोन बंद करून ठेवलाय, असं पण आपण पोरांनी प्रत्येकाने आपापल्या विचार केला पाहिजे की नाही, आय कॅन लिव्ह विदाउट अ फोन. डिटॉक्स ज्याला आपण म्हणतो, एक दिवस पूर्ण आपण फोन बंद करून ठेवा, बंद करा, स्विच ऑफ करा. काय तुम्हाला म्हणजे प्रायव्हेट फोन येणार नाहीये. मला असं वाटतं येणाऱ्या टाइम मध्ये उपवास येईल, नो इंस्टाग्राम डे. म्हणजे आज आपण गुरुवारचा करतो, शनिवार आज बजरंगबली जयंती आहे, तशी उपवास येईल. आज ऍज अ पॅरेंट्स मी तुम्हाला प्रश्न विचारतो. हा प्रश्न माझ्या एक मॅम आहे, त्यांनी मला म्हटलं होतं की मॅमला नक्की विचारा. तुम्ही आता मदर आहे, बरोबर आहे, कुठेतरी तुम्हाला मुली आहे बेसिकली, तर जो एक राहतो, आता तुम्हाला तेवढे ऍक्सेस आहे, एवढ्या साऱ्या केसेस दिवसेंदिवस आम्ही तर न्यूजपेपरमध्ये ऐकतो, तर आम्हाला भीती वाटतं की म्हणजे बहिणीला म्हणतो की अरे नाही, लेट नाही व्हायचं, लवकर यायचं, लोकेशन सेंड करा. कुठेतरी मग ते तुमच्या बिहेवियर मध्ये जो मदर कन्सर्न असतो तो हवी होतो की पोलीस कन्सर्न हवी होतो, कोणत्या दीप्ती मॅम तिथे ऍक्टिव्हिटी जास्त असतात? हो, म्हणजे हे खरा प्रश्न हा मैत्रीला विचारला पाहिजे. पण मी तर सांगेन की ऑफकोर्स मदरली इन्स्टिंक्ट आणि त्याच्यात मदर बिंग अ पोलीस ऑफिसर तर थोडंसं होऊ शकतं, बट आय ट्राय टू कंट्रोल माय सेल्फ. म्हणजे मी तिला खूप जास्त रिस्ट्रिक्शन घालण्यापेक्षा मी तिला इन्फॉर्मेशन देण्याची माझी इच्छा असते की लेट हर नो एव्हरीथिंग, लेट हर नो व्हॉट कुड बी द सिच्युएशन, कुठल्या आपण सिच्युएशन मध्ये पडू शकतो, त्याच्यातून बाहेर निघायचं कसं आहे आणि कसं आपण चूप राहायचं नाही, कम्युनिकेशन कसं करायचं, मदत कशी मागायची, हे माझं तिचं सांगण्याचं. ऑफकोर्स मी केसेसच्या घरी डिस्कस करते. मी दोन्ही मुलांना, एक मुलगी आहे एक मुलगा आहे, तर दोघांनाही मी सांगत असते की अशा पद्धतीचं बाहेर होतंय तर यू बी अलर्ट. असं अलर्ट करण्याचा नक्कीच माझा विषय असतो. म्हणजे पॅरेंट्सनी पण त्यांच्या
समजण्यानुसार किंवा अंडरस्टँडिंगनुसार मुलांना त्याला एज्युकेट करायला पाहिजे, अवेअर करायला पाहिजे. लपवायला नाही पाहिजे की नाही मग हे डिस्कस नाही करूया किंवा हे सांगू नये, असं नाही करायला पाहिजे. एज्युकेट करायला पाहिजे. एक्झॅक्टली. एज्युकेट आपण ज्या शब्दात करू ते खूप चांगले राहतील. ऑलरेडी त्यांना इंटरनेटचा इतका ऍक्सेस आहे की ऑलरेडी त्या हेल्थ ऑफ इन्फॉर्मेशन. बरोबर. आणि त्याच्यात आपण जेव्हा त्यांना सांगू की ते ऍक्च्युअल केस स्टडीज काय होतात, बाहेरच्या ठिकाणी जो काही सिनॅरिओ रंगवला जातो तो वेगळ्या पद्धतीचा असतो, पण आपण जेव्हा फॅक्च्युअल त्यांना इन्फॉर्मेशन देतो फॉर अवेअरनेस ते मला असं वाटतं ते खूप गरजेचं. आता आपण कमिंग बॅक टू आपला मेन टॉपिक, महिला सेल जे आहे मॅम, जेव्हा तुम्ही वुमन्स डेला आलो ॲज अ गेस्ट म्हणून आणि मी तुमचं भाषण वगैरे ऐकलं तेव्हा मला माहित झालं की महिला सेल, मला दामिनी पथक वगैरे ऐकलंय मी, त्याच्याबद्दल पण डिस्कस करूया. बट थोडं महिला सेल बद्दल सांगणार का मला म्हणा किंवा यांना पण ऑडियन्स? महिला सेल मध्ये आपण काय करतो की नवरा बायकोचे जे काही भांडणं होत असतील घरी आणि जर पत्नी एखादी पोलीस स्टेशनला येते, इव्हन आता पतीच्या पण आपल्याकडे तक्रारी येतात, तर पोलीस स्टेशनला तक्रार जेव्हा देते ती की आमचं पटतच नाहीये किंवा नवऱ्याचे जे काही दारू पिऊन येतो किंवा काय असेल ते, हे सगळे जे इश्यूज असतात ती जेव्हा कंप्लेंट देते पोलीस स्टेशनला तर ती पोलीस स्टेशनहून आपल्याकडे येते आणि आम्ही काउन्सिलिंग दोन्ही नवरा बायकोला बोलून करायचा प्रयत्न करतो. त्यांच्यामधले जे काही मिसअंडरस्टँडिंग जे असतील, छोटे मोठे जे विषय असतील, दुरावे असतील ते आपण घालवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एक गुन्हा दाखल व्हायच्या अगोदरची स्टेज आपल्याकडे. ओके. तर मग माझं म्हणणं काय, लेट मी क्लिअर, मी थोडं रॉंग असेल तर मला करेक्ट करा. म्हणजे एक हस्बंड वाईफ आहे, लाईक XYZ ABC, त्यांचं भांडणं झालं तर ते डायरेक्ट महिला सेलला येतात की पहिले पोलीस स्टेशनला जातात आणि मग तिकडून तुमच्याकडे येतात? हो, पोलीस स्टेशनला ती महिला जाते, तिथेही रिपोर्ट देऊ शकते ती. ओके. आणि ती डायरेक्टली पण आपल्या ऑफिसला रिपोर्ट देऊ शकते. ओके. आता जसं तुम्ही म्हणलं की लोकांना माहिती नाहीये महिला सेल, पण लोकांना पोलीस स्टेशन माहितीये. बरोबर. तर पोलीस स्टेशनला ती जाते, शी नोस की आपल्याला कोण मदत करेल, पोलीसवाले. बरोबर. मग पोलीस स्टेशनला ती तक्रार देते आणि ती तक्रार मग आमच्याकडे हँडल ओव्हर होते. ओके. आणि इथे मग आपण त्या लोकांना बोलून घेतो, फोन करून समन्स देऊन की तुम्ही इथे या, इथे मग आपण त्यांचं काउन्सिलिंग करतो. बरं. बघा, मी थोडं डिटेल किंवा डीप जाण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून लोकांना अजून व्यवस्थित पद्धतीने हा टॉपिक समजायला पाहिजे. माझं काय म्हणणं मॅम की मग जर तो गुन्हा दाखल झाला, तो गुन्हा जर दाखल झाला ना, मग शेवटी आपण महिला सेलमध्ये त्यांना काउन्सिलिंग करू, तर त्याचा जो बॅड इफेक्ट तुम्ही जसं म्हटलं की मग ते सूडबुद्धी होऊन जातात की तुम्हाला कोर्टाची पायरी चढायला लावली, मग ते वाले केसेस नाही आहेत का? नाही, आपण जेव्हा पोलीस स्टेशनला ही महिला तक्रार देते ना, तर तेव्हा लगेच FIR दाखल होत नाही. ती अर्ज चौकशी ठेवल्या जाते आणि ती अर्ज आपल्याकडे पाठवल्या जातो आणि आपण त्यांना बोलवतो ना, नवऱ्याला आणि त्याच्या नातेवाईकांना आपण इथे बोलवतो, पोलीस स्टेशनला बोलवलं जात नाही त्यांना. त्याच्यामुळे मग तुम्हाला पोलीस स्टेशन दाखवलं हे त्यांचं म्हणणं चुकीचं ठरतं. आपण इथे बोलवतो, इथे आपल्याला जो एन्व्हायरमेंट आहे ऑफिस टाईप एन्व्हायरमेंट आहे आणि बालस्नेही असं फ्रेंडली असं एन्व्हायरमेंट आपण इथे निर्माण केलेलं आहे. आणि काउन्सिलिंग करत असताना सुद्धा आपण एक पोलीस म्हणून काउन्सिलिंग न करता एक फॅसिलिटेटर म्हणून, एक काउन्सिलर म्हणून आपण त्यांची काउन्सिलिंग करत असतो. ओके. तर मग एक चांगलं म्हणजे गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर म्हणा किंवा त्या गोष्टी टोकाच्या निर्णय जायच्या अगोदर त्यांना एक कुलिंग पिरियड मिळतो. त्या कुलिंग पिरियडमुळे त्यांचे मतभेद जर सॉल्व्ह झाले तर 90% तर हिट ऑफ द मोमेंटच असतो की तू रिपोर्ट दे. आजकाल कसं झालंय ते लोकांना म्हणजे लगेच हिट ऑफ द पेशन्स तर कमीच झालं आणि सगळ्यात मेन जसं तुम्ही डिस्कस केलं होतं आपण, तर कम्युनिकेशन गॅपमुळे वगैरे इश्यूज वाढत आहे. आता मग महिला सेलला जेव्हा ते अप्रोच करतात, इथं काउन्सिलिंग वगैरे होतं, इन केस मग इथे पण जर सॉल्व्ह नाही झालं तर मग ते गुन्हा दाखवलं. हा, मग आपण त्यांना जर दाखल म्हणजे त्यांचं समेटच घडून येत नसेल, समजोता होत नसेल आणि महिलेचं म्हणणं आहे की नाही मला गुन्हाच दाखल करायचा आहे, मग IPCचं जे सेक्शन आहे 498 असेल, पती व त्याच्या नातेवाईकांकडून होणारा आर्थिक आणि मानसिक छळ, तर मग त्या सेक्शन खाली मग आपण शिफारस करतो पोलीस स्टेशनला की तुम्ही यामध्ये गुन्हा दाखल करू शकता. मग ही महिला तिथे जाऊन एक FIR दाखल करते आणि मग पुढे इन्व्हेस्टिगेशन चालवून त्यामध्ये चार्जशीट जाते. आता अजून एक इथे येतो महिला सेलचा. इन केस समजा इथे जे आले, इथे डिस्कशन होत आहे, तर मेजरली काय ऍक्शन घेतलं जातं? समजा एक हस्बंड वाईफ आहे, त्यांचं जर सुलह झाली, सुलह झाल्यानंतर मग काय असतं, म्हणजे काही त्याच्याकडनं रिटर्न मध्ये घेतलं जातं की काही आपलं इन्व्हॉल्वमेंट राहतं त्याच्यात? हो, आपण बाकायदा त्यांना ज्याला म्हणतो समझोतानामा आपण त्यांच्याकडून समझोतानामा. येस. आणि त्याच्यामध्ये महिलेच्या ज्या काही अटी असतील की मला नवऱ्याकडून हे अपेक्षित आहे, यांनी असं वागावं, असं वागू नये, यांनी दारू पिऊ नये किंवा संध्याकाळी लवकर घरी यावं किंवा माझे जे काही इश्यूज असतील, फायनान्शियल इश्यूज असतील, तर ते सगळे आपण राईट डाऊन करतो. आणि पुरुषाची पण जी काही अपेक्षा आहे पत्नीकडून की बहिणी घर चांगलं ठेवलं पाहिजे, माझ्या आई वडिलांचा मान ठेवला पाहिजे, वेळी प्रसंगी सासरी गेली पाहिजे, म्हणजे जे काही त्यांचे असतील ते सर्व आपण लिहून घेतो, एक समझोता आपण त्यामध्ये तयार करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण तो अर्ज इथे फाईल करतो. ओके.
आणि इथे मग तो बंद करतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो. तो बंद करतो, एक समझोतानामा होऊन जातो आणि ते त्यांनाही चांगलं राहतं ना, रिटर्न मध्ये राहतं तर त्यांनाही क्लॅरिटी राहतं की मी स्वतः हे पॉइंट लिहून दिले. मेन्शन केलेले आहे. आणि मेजरली मॅम आता जे येतात इथे कंप्लेंट्स येतात ते कशाच्या बेसवर आहे तुम्हाला काय वाटतं? हे जे कौटुंबिक वादविवाद हे का वाढतंय? म्हणजे अगोदर पण होत असेल पण तेव्हा लोक एवढे ऍक्सेसिबल नव्हते पोलीस स्टेशनला म्हणून एवढा डेटा नाही मिळत असेल आपल्याला, माइट बी बिफोर 30 इयर्स. आता लोक थोडे जागरूक झालेले आहे, मुली सुशिक्षित झालेल्या आहे म्हणून पण येत असेल. पण तुम्हाला वाटते महत्व काय भांडण होतं हे हजबंड वाईफचं काय? हो, आता यामध्ये ना दोन मी तुम्हाला आस्पेक्ट मी हे सांगेल. एक आस्पेक्ट आहे की जिथे मुलं मुली 3-4 वर्ष लग्न झालेले आहेत किंवा 1 वर्ष झालंय, हा जो गॅप आहे म्हणजे 5 वर्षाच्या आतले लग्न, तर त्यामध्ये काय झालंय, जसं आपण बोललो की पेशन्स खूप कमी झालाय. मुलांमध्ये पण पेशन्स कमी झालाय, मुलींमध्ये पेशन्स कमी झालाय. दुसरं असं झालंय की मुलगी शिकली आणि प्रगती झाली, नोकरीवर चढली, बरोबर, आणि कुठेतरी ती नाव देन शी इज इंडिपेंडेंट, ती अधिकार मागते, बरोबर ना, ती इक्वालिटी मागते. तिला असं वाटतं की जर मी नोकरी करताय, मी ब्रेड विनर आहे, मी पैसा कमवून आणून राहिली आहे, तर घरी सुद्धा ती पोझिशन मला इक्वालिटीची असली पाहिजे. म्हणजे जर मी स्वयंपाक करत असेल तर मुलांनी भांडी घासावे, पतीनी नाही का, म्हणजे म्हणजे घरच्या कामांमध्ये पतीचं इन्व्हॉल्वमेंट असावं असं तिला वाटतं. प्लस तिला असं वाटतं की मला थोडंसं स्वातंत्र्य पण मिळालं पाहिजे, म्हणजे फॉर व्हेरियस थिंग्स, फायनान्शियल असेल किंवा नातेवाईकांच्या प्रती असेल, आई वडिलांसाठी असेल, हा सगळा विषय. मुलगी शिकली पण एक कुठे मला असं वाटतं की मुलांची मानसिकता अजून तीच आहे किंवा तिच्या मुलांची घरच्यांची मानसिकता तीच आहे, बरोबर आहे का नाही. जरी आपण नोकरी करून आणलेली नोकरी करणारी सून घरी आणतोय, पण सासरच्यांना वाटतं की तिने घरचं पूर्ण काम करून जावं, सकाळचा स्वयंपाक तिने आवरला पाहिजे, तिचं सगळं, तू नोकरी कर, बरोबर, पण घरच्या कामाकडे दुर्लक्ष करू नको. पण ही माझ्या पिढीने केलं, पण ही जी नवीन पिढी आहे की अरे मग मी करू कशाला, मग त्याच्यामुळे काय होतात की बरेचसे क्लॅशेस होतात. मग इथे मला असं वाटतं की पतीची भूमिका बॅलन्सिंगची आहे, त्यांनी थोडंसं हँडल केलं पाहिजे की ठीक आहे तुम्ही पण नवीन पिढीचे आहे, मग तुम्हाला सुद्धा असं वाटलं पाहिजे की येस थोड्या प्रमाणात म्हणजे स्टार्ट द इक्वालिटी. हा इक्वालिटीची जी प्रोसेस आहे, देण्याची जी प्रोसेस आहे, थोडी आपण इनिशिएट तर करूयात. आणि ऍट द सेम टाइम पेरेंट्सला थोडंसं आपण सांगायचा प्रयत्न की ठीक आहे ना, दोघी अर्निंग आहे, एखादी मेड. आता मी बघितलं खूप सारे लोक बघतात, दे डोंट वॉन्ट द मेड ॲट ऑल. मेडच्या हातचा आम्ही हातचा आवडतच नाही, मग हा असा आस्पेक्ट आहे. मग मेडच्या हातचा आवडत नाही, मग तुम्ही तिला नोकरी कर, म्हणजे ती नोकरीची का तुम्ही सून केली, मग तुम्ही हाऊसवाईफ का नाही केली, असा विषय येतो. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहे. आणि परत व्यसनाधीनता खूप मोठा विषय आहे, अजूनही आहे तो. बिलकुल बिलकुल एज्युकेटेड लोकांमध्ये पण हो 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 बिलकुल. मी सांगते इथे एज्युकेटेड यू आर टॉकिंग, आय एम टॉकिंग अबाउट प्रोफेशन्स ऑल्सो. डॉक्टर्स, इंजिनियर्स, IT कंपन्यांमध्ये असू देत, पोरं सरकारी नोकऱ्यांमध्ये असू देत, तरी पण व्यसनाधीनताचा हा खूप मोठा इश्यू आहे. आणि पहिल्यांदा लपवलं जातं की नाही आमचा मुलगा निर्व्यसनी आहे, आणि मग ती मुलगी पेटून उठते की अरे हा दररोज पिणारा आहे आणि आम्हाला सांगितलं निर्व्यसनी, मग तिला फसवणूक झाल्यासारखं वाटतं. आणि तो आणखीन एक विषय असा आहे की थोडंसं एक पुरुषांमध्ये संशय घेण्याची जी प्रवृत्ती आहे, तर ती पण खूप घातक ठरते. मग रिस्ट्रिक्शन्स, मग फोन चेक करणे मुलीचा, इथे नको जाऊ, संध्याकाळी कुठे गेली, फोन बिझी का बरं लागला, आई सोबत काऊन बोलत होते, तुला रोज का बोलायचं असते, म्हणजे अशा पद्धतीचे जे आपण रिस्ट्रिक्शन आउट ऑफ सस्पिशन, तर तो मग ती मुलगी सहन नाही करत. तिला असं वाटतं या ज्या गोष्टी आहे ना, म्हणजे मी हे पण सांगेन की हा जो संशयाचा विषय हा लग्नाच्या 2-3 वर्षापर्यंतच राहतो. वन्स की तुमचा एकमेकांवरती नाही का विश्वास निर्माण झाला, पण तेवढा विश्वास निर्माण व्हायची हे लोक वेळच येऊ देत नाही. म्हणजे कारण की मुलगी आहे ना, ती इंडिपेंडेंट आहे, तिचा पेशन्स कमी आहे, याचाही पेशन्स कमी आहे. पोलीस स्टेशनला येऊन ते सांगतात की नाही आमचं राहणं शक्य नाही अशा पद्धतीने, आणि तिला ते म्हणजे सेल्फ रिस्पेक्टला हर्ट होतं ना ते, की हा माझा फोन चेक करतोय, हा मला प्रत्येक गोष्टीची अकाउंटेबल, इथे का गेली, तिथे का गेली, हे का केलं, ते का गेलं, अशा बऱ्याचशा गोष्टी मग त्यामध्ये काउंट होतात. आणि परत जसं आपण योलो वगैरे आपण ऐकलंय, यू ओनली लिव्ह वन्स, हा जो कन्सेप्ट नवीन पिढीमध्ये आलेला आहे, तर त्याच्यामुळे पण बरेचदा हे जे डिफरन्सेस आहेत हे निर्माण होतात. एक सेकंड आस्पेक्ट मी 2च मिनिटात सांगते. एक ग्रे डिवोर्स नावाचा पण एक प्रकार आलेला आहे. ग्रे डिवोर्स, हा कलर पण असतो नाही, त्याच्यात विषय कसा आहे माहितीये का, की आता लग्न झालं 15-20 वर्ष होत आहेत, बरोबर, आणि मुलं मोठी झाली, मुलं नोकरीवर करतात, आणि नाव द वुमेन फील्स की नाही मी इतके वर्ष सहन केलं, हा माणूस सतत मला दाबून ठेवलाय, मुलांचं मोठं व्हायची वाट पाहत होती, नाव आय डोंट वॉन्ट टू लिव्ह विथ हिम. नाव शी इज कंप्लेनिंग, नाव शी इज गोइंग टू द पोलीस स्टेशन की आय डू नॉट वॉन्ट दिस रिलेशनशिप. आणि मग ते तसे पण मॅटर आपल्याकडे बरेचसे आहेत.
आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी म्हणजे एज्युकेटेड लोकांमध्ये पण आहेत, म्हणजे एज्युकेटेड लोकांमध्येच आहे हा विषय हा विषय म्हणजे हा Yes. काही वाला. की तिथे मग तिला असं वाटतं की नाही आता खूप वर्ष झाले, आता मी सहन करू शकत नाही, किंवा त्यामुळे मग तो पण एक विषय आहे. तो पण विषय. हे सगळे कारण आहे. आणि मला असं वाटते तुम्ही लग्न करताना जेवढं क्लिअर कम्युनिकेशन करा किंवा तुमचे एक्सेप्टेशन्स बघा, जसं तुम्हाला हाऊस वाईफ पाहिजे असेल हाऊस वाईफ करा, वर्किंग वुमन पाहिजे असेल वर्किंग वुमन करा, आणि कम्युनिकेशन इज द की. आणि जसं आपण मोबाईलच्या डिस्ट्रॅक्शन बद्दल बोललो, तर ते तसंच झालंय ना की तुम्हाला आजूबाजूच्या सोबत बोलायला वेळ नाही, तुम्ही तुमचं गुंतलेलं आहे. या सगळ्या गोष्टीमुळे पण होते. आणि एक सगळ्यात मेन रोल सोशल मीडिया रोल प्ले करतं, कम्पॅरिझन, हो. की मग अमुकचं घर तसं त्याचं असं आहे तुम्ही करत नाही, आणि त्याच्यामुळे मग बरोबर. क्लॅशेस वाढतात, Jealousy. फायनान्शियल जेलसी आणि हाय एक्सेप्टेशन्स. म्हणजे त्यांना असं वाटतं की लग्न म्हणजे लाईक मूवी. एक्झॅक्टली. बॉलिवूडनी ते कन्सेप्ट खराब करून ठेवलेले आहे. मला वाटतं ते लग्न करेपर्यंत दाखवतात, हॅपी एंडिंग करतात. मला वाटतं त्यांनी लग्नानंतर 2-4 वर्ष दाखवायला पाहिजे पिक्चर मध्ये. हाऊस इट रिअली एक आहे शाहरुख खान राणी मुखर्जी पिक्चर चलते चलते, त्याच्यामध्ये आहे की ते दाखवतात की किती मग त्यांचा डिवोर्स पर्यंत गोष्टी जातात, त्याच्या बॅड हॅबिट्स लक्षात येतात की तो बूट जागेवर काढतो. अगोदर ते दाखवलं जातं तो किती कूल आहे, स्वतःला प्रेझेंट करतो. राणी मुखर्जी पण म्हणजे चला चांगला मुलगा आहे. मला असं वाटतं की थोडं लोकांनी ते बघायला पाहिजे की इट्स अ मॅरेज, इट्स अ लॉंग टर्म कमिटमेंट. जेव्हा तुम्ही लॉंग टर्म कमिटमेंट करायला तयार आहे तेव्हाच या पण. एक्झॅक्टली. आणि दोन व्यक्ती जेव्हा एकत्र राहतात एका घरात, तेव्हा मग आपल्याला बेसिक त्यांचे बिहेव्हिअरल पॅटर्न्स लक्षात येतात. आणि कल्चरल डिफरन्सेस राहणारच आहे ना. एक व्यक्ती एका वेगळ्या कल्चरल बॅकग्राऊंड मधून आलाय, दुसऱ्या ह्याच्यात. पण मला असं म्हणायचं पेशन्स, की भाई आपण आता लग्न केलं आहे आणि समोरच्या व्यक्तीला पाहून लग्न केलंय, ठीक आहे, खूपच त्याच्यामध्ये जर अवगुण असतील तर त्या ठिकाणी आपण ते लग्न टिकवणं शक्य नाही. पण एक वर्क म्हणजे काम करण्याची, जे रिलेशनशिपवर वर्कआउट करायची जी काही मानसिकता आहे, तुम्हाला वाटतं दोन्ही पार्ट्यांमध्ये जर का असली तर मग तो संसार वाचू शकतो आणि तो चांगल्या पद्धतीने टिकू शकतो. शेवटी तोच विषय आहे की तुम्ही याला वेगळं होऊन दुसरी मुलगी पण त्याला मिळेल, बरोबर, पण मग सगळं सेम आहे ना, घरोघर मागच्या तुम्ही बरोबर. डिफरन्स फार काही फरक पडत नाही नाही का. आणि या मुलीला सुद्धा जरी दुसरा डिवोर्स घेऊन दुसरा म्हणजे तिने लग्न करतो म्हणलं, द बॉय इज गोइंग टू बी द सेम. खूप असं डिफरन्स होत नाही, पडत नाही. ऑल मेन अँड वुमन आर सेम. मग कुठेतरी आपल्याला हेच वाटतं की जर खूप खराब जर नसेल तर आपण ते ऍडजस्टमेंट आणि वर्किंग संवाद जे पुन्हा आपण कम्युनिकेशन. ते आता तुम्ही जसं येलो कन्सेप्ट सांगितलं, येलो सॉरी, तसंच माय लाईफ माय रूल झालाय ना ते. म्हणजे भरपूर अजून फॅमिलीमध्ये पण तुमचं अपब्रिंगिंग भरपूर गोष्टी आपण त्याला विचार करायला गेलो. बट एक चांगलं आहे की लोकांनाही कळालं की हे इश्यूज असतात मेजरली, आणि त्यांनी जर फॅमिली सोबत पण कम्युनिकेशन करून आपापसात पण डिस्कस केलं तर सॉल्व्ह होऊ शकतात. इव्हन इथपर्यंत येण्याची पण गरज नाही पडेल असं मला वाटतं. आता मॅम जे महिला सेल आहे किंवा भरोसा सेल आहे, हे फक्त मग कौटुंबिक जे आहे इश्यूज वुमन्सला घेऊन त्याच्याबद्दलच काम करतं, की अजून जसं दामिनी पथक आहे, तर मेजरली दामिनी पथक ही सगळ्यांनी ऐकलंय, पण दामिनी पथक काय करतो मग, काय व्हॅल्यू? आपण त्याला जसं छेडछाड किंवा विरोधी किंवा जे काही पण असं म्हणतो, दामिनी म्हणजे सिक्युरिटी ऑफ द वुमेन. या ज्या दामिनी आहेत आपल्याकडे जवळपास 18 दामिनी काम करतात. ओके. मोठ्या मोठ्या पोलीस स्टेशनला 2-2 गाड्या दिल्या, 2 व्हीलर्स वरती यांची पेट्रोलिंग असते आणि दोघी पेट्रोलिंग करत असतात. त्यांना मुख्यत्वे स्कूल असेल, कॉलेजेस असेल किंवा गर्दीची ठिकाणं असेल आणि काही ठिकाणी निर्जन स्थळे, गार्डन्स वगैरे अशा परिसरांमध्ये कंटिन्युअस पेट्रोलिंग करणे, शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुलींना त्याबाबत कायद्याबाबत माहिती देणे किंवा पोलिसांचे हेल्पलाईन नंबर शेअर करणे. म्हणजे एकंदरीत पोलिसांचा प्रेझेन्स हा स्कूल कॉलेजच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी किंवा निर्जन स्थळी असावा, आणि कुठल्या पण म्हणजे चुकीच्या घटना घडू नये, कुठल्या पण अत्याचार मुलींवर घडू नये, होऊ नये, होत असतील किंवा त्यांना काही त्रास होत असेल, चिडीमारी होऊ नये, छेडछाड होऊ नये, यासाठी ह्या मुली कंटिन्युअस पेट्रोलिंग मध्ये असतात. आणि जर होत असेल तर मग त्या लोकांना असावा की बाई दामिनीला पटकन सांगितलं की ताई आम्हाला अशी मदत हवी आहे, आम्ही काय करायचं, किंवा वे टू गेट हेल्प. ओके. आणि ऑफिस रजिस्टर करायचं असेल किंवा हा मुलगा मला त्रास देतोय, तर तिच्या तिथे ती दामिनी त्याला हे करू शकते आणि कारवाई करू शकते, त्याला आणून कारवाई करू शकते पोलीस स्टेशनला. अशा पद्धतीचं एक थोडंसं ज्याला आपण म्हणतो सिक्युअर वातावरण निर्माण करायसाठी याची निर्माण झाली. आणि इन केस माहिती असेल म्हणा तरी पण दामिनी पथक असो किंवा पोलिसांना मुलींना जर डायरेक्टली अप्रोच करायचं असेल तर काय कॉन्टॅक्ट नंबर्स आहे, जसं टोल फ्री नंबर म्हणतो आपण? आपल्याकडे 112 जो आहे, जसं आता पहिले 100 आपला पोलिसांचा नंबर होता, तो आता 112 झालेला आहे. तर 112 हा 24/7 हेल्पलाईन आहे. आणि तुम्ही जेव्हाही आपल्याला असं वाटलं की आपण एखाद्या संकटात आहे, रात्रीच्या वेळी असेल, पाठलाग करतोय, घरी पण आपल्याला असं वाटलं की एखादा अटॅक होतोय नवऱ्याकडून असेल किंवा चोरीचा अटेम्प्ट असेल किंवा कसंही कॉलेजमधून बाहेर येताना परत येताना कुठेही प्रकारे जर आपल्याला असं वाटलं तर आपण ह्या 112ला जर आपण कॉल केला तर जी नजीकची पेट्रोलिंग व्हॅन असेल
त्याला तो 112 अलर्ट करतात आणि ते लगेच तुमचं लोकेशन घेऊन तिथे तुम्हाला हेल्प प्रोव्हाइड करायला पोहोचतात. आपल्याकडे जो रिस्पॉन्स टाइम आहे अमरावतीमध्ये खूप चांगला 8 ते 9 मिनिटाचा रिस्पॉन्स टाइम आहे. या कालावधीमध्ये आपली मदत तिथे त्या महिलेला किंवा पुरुषांना सुद्धा फॉर दॅट केस आपण करतो. आणि दामिनी पथकला बोलवायचं असेल तर सेम नंबर आहे की दुसरा? आणि 112ला तुम्ही जर कॉल केला ना तर जी पण मी जसं म्हटलं की पेट्रोलिंग असेल नजीकची जी कोणी असेल, चाहे ते बीट मार्शल असेल किंवा CR व्हॅन असेल किंवा आपल्याकडे दामिनीची 1 सेकंड मोबाईल पण पेट्रोलिंग करत असते मोठी गाडी, ती जवळ असेल, जी कोणी जवळ असेल ती विल कम टू यू अँड विल रीच यू आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढेल. महिला सेल आणि स्पर्श सेल करतातच सोबत. आणि याच्यामध्ये मी आजकाल पॉक्सो जो आहे ज्याच्याबद्दल शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये थोडाफार अवेअर करण्याचा प्रयत्न केला जातो वेगवेगळ्या एनजीओच्या माध्यमातून, पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून. तरी पॉक्सो ऍक्ट काय असतो बेसिक जर एखाद्या स्टुडंटला समजून घ्यायचं असेल. आणि मी थोडं इथे माइट बी असं म्हणतो की माझं जे रिसर्च केलं आपलं पॉडकास्ट याच्याबद्दल, मी काही अशा केस स्टडीज बघितल्या की काहीतरी कॉलेजचा मुलगा आहे, लाईक 12thला आहे, आणि तो स्कूलच्या स्टुडंट्सला अप्रोच करतोय किंवा ते इंस्टाग्रामवर किंवा सोशल प्लॅटफॉर्म्सवर मिळत आहे. आणि अशा केसमध्ये त्या मुलाला डायरेक्ट गुन्हा दाखल होतोय किंवा काही प्रॉब्लेम्स होत आहे. तर थोडा पॉक्सो ऍक्ट मला 2-3 डायमेन्शन मध्ये समजून सांगू शकतो? पॉक्सो ऍक्ट जो आहे ना, म्हणजे बालकांचे लैंगिक शोषणापासून प्रतिबंध करणारा असा कायदा आहे. तर त्यामध्ये काय केलंय की 18 वर्षाच्या आतील बालक म्हणजे मेल किंवा फिमेल हे दोन्ही आपण कव्हर केले आहे. आणि जेव्हा आपण 18 वर्ष म्हणतो तर एक दिवस जरी 18 वर्षाला कमी असेल, ओके, म्हणजे त्याचा एक 8 जुलैला जर वाढदिवस आहे आणि 7 जुलैला जर त्याच्यासोबत एखादी घटना घडतीये, म्हणजे एक दिवसात 4-5 तासच बाकी आहेत, तरी सुद्धा तो बालक आहे आणि ही विल बी ट्रीटेड ॲज बालक. आणि त्याच्यावर जर काही एखादी शोषणाचा विषय होत असेल तर दॅट विल फॉल अंडर पॉक्सो ऍक्ट. मग आता हा विचार आपण जेव्हा करत असतो, तुम्ही जे म्हणलं की मुलगा जर मोठा आहे 21-22, हो, तर मी सांगते ना, पीडित जर 18च्या आत आहे, इट कॅन बी अ गर्ल, इट कॅन बी अ बॉय, तर इट विल फॉल अंडर पॉक्सो. चाहे तो आरोपी जो परपेट्रेटर आपण म्हणतो तो लहान असू दे चाहे मोठा असू दे. जर तो लहान आहे तर त्याला एक विधी संघर्षग्रस्त बालक आपण एक संज्ञा आहे जे ज्युवेनाईल चा विषय आहे, तर त्यामध्ये ते डिफाईन केलंय. तर ही विल बी कन्सिडर्ड एज अ ज्युवेनाईल. ओके, बट देन स्टील तो त्याच्यात पोस्कोमध्ये FIR दाखल होईल आणि जे काही जे ऍक्ट सांगतं त्या पद्धतीने त्या आरोपीला ट्रीट होईल. पण विक्टिम जर 18 वर्षाच्या आतील आहे तर तो पोक्सो मध्ये दाखल होईल. आणि मोठा आहे तर तो ऍडल्ट ही विल बी ट्रीटेड एज अन ऍडल्ट ऑफेंडर. आणि त्या पद्धतीने IPCचे जे काही सेक्शन्स आहेत आणि आता जे BNS चे सेक्शन्स आहेत, नवीन कायदा आलाय, तर ते त्याला अट्रॅक्ट होतील आणि त्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई. इथे थोडंसं एक अजून मला विचारायचं आहे की मेजरली पॅरेंटचा म्हणा किंवा सोसायटीचा पण एक असा पर्स्पेक्टिव्ह असतो. इव्हन आपण ही पॉडकास्ट शूट करतो तर मेजरली वुमन सेंट्रिक आहे, तो गर्ल सेंट्रिक आहे, महिलांवर होणारे अत्याचार. पण मला असं वाटतं मुलांवर पण जो एक डेटा आहे, मी एक पॉक्सोचं ट्रेनिंग अटेंड केलं होतं, जसं मी सांगितलं बँगलोरच्या मॅम होत्या, तर मला त्यांनी सांगितलं तो डेटा सांगितलं मुलांवर पण हे सगळे अत्याचार होतात. तर याच्याबद्दल पण पॅरेंट्सनी ओपनली किंवा मुलांनी ओपनली कसं सांगायला पाहिजे, म्हणजे काय असायला पाहिजे? आता हे पोस्को जेव्हा कायदा आलाय ना, तर त्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या कायद्याने की पर्सन ची डेफिनेशन घेतली. पर्सन, येस, नॉट अ मेल ऑर नवीन कायद्यामध्ये पण जे 3 नवीन कायदे आले त्यांनी सुद्धा त्याला जेंडर न्यूट्रल केलेला आहे. आणि पोस्कोचा तो ऍक्ट जेंडर न्यूट्रलच आहे. आणि कुठेतरी आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की मुलांवर सुद्धा अत्याचार होतात, मुलांचं सुद्धा बाल लैंगिक शोषण होतंय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मग आपण ही जनजागृती जी करतोय, आपण असेल किंवा महिला व बालकल्याणचं जे डिपार्टमेंट आणि बाकी सर्वच डिपार्टमेंट, तर ते आपण खूप लहान वयापासून त्या मुलांना गुड टच बॅड टच आपण सांगायचा प्रयत्न करतोय की भाई कुठला जो टच तुम्ही नाही सहन केला पाहिजे. मुलांना कळतच नाही की आपलं शोषण होत आहे. मुलांना म्हणजे फॉर दॅट केस की पालकांना मुलं मुली दोन्ही, तर त्यांना समजतच नाही, खूप लहानपणापासून त्यांच्यासोबत शोषण होत असतं, पण ते डोंट नो की काय होत आहे. आणि जसं आपण बोललो त्या पद्धतीने की घरातले लोक म्हणजे नातेवाईक, मामा असेल, काका असेल, आजोबा असेल किंवा एखादा कॉमन फ्रेंड असेल जो नेहमी येतो, वडिलांचा फ्रेंड आहे तो नेहमी येणारा तो, आणि महिला फॉर दॅट सीट, महिला सुद्धा जे मुलांचं शोषण करत असतात किंवा पुरुषही मुलांचं शोषण करतात, मुला मुलींचं, तर हे नजीकचे असतात, ओळखीतले असतात. आणि मग कुठेतरी त्या मुलाला जाणवत असतं की हे चुकीचं होतंय, म्हणजे थोडं क्लिक होत असतं. पण त्यांना ते सांगायचा प्रयत्न पण करतात आई वडिलांना, पण त्यांना हे वाटतं की अरे यांच्यासोबत इतका विश्वास आहे की आई वडील आपला ऐकणार नाही. आणि बरेच आई वडील ऐकत सुद्धा नाही, तो माणूस असा करू शकत नाही, तो माझे काका आहेत ते असं वागूच शकत नाही, असं सुद्धा पेरेंट्सचा अप्रोच असतो. आणि म्हणून मग पेरेंट्सलाही मला हे सांगायचंय की जर मुलगा आपल्याला काहीतरी सांगतोय
तर त्यांनी खूप विचार केलाय त्याच्या मागे बरोबर. आणि खूप त्याला त्रास असह्य झालाय. बरोबर. येस, तेव्हा कुठेतरी त्यांनी हिंमत केली आहे. आणि जर असं हिंमत करून एखादा मुलगा आपल्याला सांगतोय की हा फलाना व्यक्ती मला असं करतो, बॅड टच करतो, ग्रुपिंग करतो किंवा व्हॉट एव्हर, तर आपण मुलावर विश्वास ठेवला पाहिजे आणि समोरची जी काही कारवाई आहे त्या व्यक्तीला पोलिसात देणे असेल, त्याच्या विरुद्ध रिपोर्ट दाखल करणे असेल, हे आपण केलं पाहिजे. एक आणखी मला हे सांगायचं की ही जी व्यक्ती आहे ही फक्त आपल्या मुलाचं शोषण करते असं नाही, असं नाही. ती कंटिन्युअसली करतेय बरोबर. आणि लोक वेगवेगळ्या मुलांना ती करतेय. बरोबर. आणि जर आपण म्हटलं की नाही जाऊ द्या, यावेळी माफ केलं त्याला, आपण काय म्हणजे शक्यतो असं असते आपल्या घरी येणं बंद करू, जाऊ दे, आपल्या मुलाच्या संपर्कात येऊ नये. पण जर आज आपण त्याला धडा शिकवला नाही तर मुलावर सुद्धा त्याचा वाईट इफेक्ट होतोय ना. बरोबर. ठीक आहे, घरी येणं बंद केलं, पण तुम्ही काय केलं, मग त्या मुलाचा विश्वास तुमच्यावर कसा राहील? पेरेंट्स हिरोच्या भूमिकेत किंवा नाही का ते त्याच्यासाठी Avengers असतात. बरोबर. तर मग त्या व्यक्तीला बाबा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये दिलं, त्याच्यावर कारवाई करून घेतली, तर त्यांचं व्हेरी गुड स्ट्रॉंग एक्झाम्पल सेट होते मुलांपुढे की अन्याय सहन नाही करायचा आणि अन्याय कोणी करत असेल तर त्याला आपण बुक केलं पाहिजे. आणि मी इथे अजून सांगू पण इच्छितो, इफ आय एम रॉंग लेट मी करेक्ट. माहितीये का, तुम्ही जर पॉक्सो ऍक्ट मध्ये जर एखाद्या मुलाने तुम्हाला रिपोर्ट केला आणि तुम्ही जर ते पोलिसांना रिपोर्ट नाही केला, हो. तुमच्यावर पण केस फाईल. येस, जर समजा मुलीला एक रस्त्याने चालत आहे, एक मुलगा किंवा मुलगी माझ्याकडे आली जी अंडर 18 आहे, तिने सांगितलं असं असं होत आहे, मी म्हटलं नाही माझं काम नाही, नेमकेच तिने सांगितलं की ह्या व्यक्तीला मी रिच केला, तर पोलीस इव्हन माझ्यावर पण करेल केस की तुम्ही का नाही सांगितलं, कारण ती नाबालक आहे, तुमचं कर्तव्य आहे, ते मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याच्या अंडर तुम्हाला पण गुन्हा दाखल होऊ शकतो. तर म्हणून मला असं वाटतं टीचर्स असो, काउन्सिलर्स असो, तुम्ही पॅरेंट्स असो, मामा मामी असो, मोठे बहीण भाऊ असो, तुमची पण मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्याला म्हणू शकतो आपण बाइंडिंग ऑन यू. बाइंडिंग ऑन यू करायच लागणार तुम्हाला. तर हे तर झालं मॅम पॉक्सो ऍक्टचा. आणि आता मला असं वाटतं की कधी कधी पॉक्सो ऍक्ट मध्ये अजून एक पण प्रॉब्लेम मी बघितलाय की ते जवळचे असल्यामुळे पण एक पॉइंट असतो की आमचे फॅमिलीचे रिलेशन खराब होईल, भांडण, मुलं पण हा विचार करतात. आणि जसं तुम्ही सांगितले जवळपासच असतं, मी जे ट्रेनिंग पण अटेंड केली ना त्याच्यामध्ये पण त्यांनी म्हटलं 90% केसेस हे आजूबाजूने असतो. तर मला वाटते पॅरेंट्सनी असो, स्टुडंटनी असो, जागरूक राहायला पाहिजे आणि जागरूक राहून सतर्क होते. नेहमी आपण ऐकतो क्राईम पेट्रोल मध्ये, तुम्ही फॉलो करायला पाहिजे. सो आता मॅम पॉश ऍक्ट जो की खूप मदत एक हॉट टॉपिक झाला होता इथून 3-4 वर्ष अगोदर. तर पॉश ऍक्ट मध्ये जसं जे मोठे वरिष्ठ अधिकारी असतात, तर तुमचे मॅनेजर्स आहे, ते तुम्हाला अननेसेसरी रिच आउट करण्याचा प्रयत्न करतात, अननेसेसरी तुम्हाला कॉल्स करत आहे. तर पॉश ऍक्ट काय असतो? कारण माझे पण जे फ्रेंड सर्कल IT मध्ये पण जॉब करतात, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आहे, गव्हर्नमेंट मध्ये पण आहे, तशा वेळेस पॉश ऍक्ट कसा वर्क करतो त्याच्यासाठी? पॉश ऍक्टचं जे म्हणाल ना की कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ असा त्याचं मराठीमध्ये आहे. तर त्याची थोडीशी एक पार्श्वभूमी आहे. भौरी देवीचं तुम्ही जर जाऊन सर्च केलं, राजस्थानचं. हा, तर तो एक विषय होता की म्हणजे जर एखादी व्यक्ती कामाच्या ठिकाणी म्हणजे महिला जर कामाच्या ठिकाणी आहे आणि तिच्यावर जर लैंगिक अत्याचार तिथे होत आहे बिकॉज शी इज वर्किंग देअर, तर मग त्या लैंगिक अत्याचारापासून ती कशी स्वतःला वाचवू शकेल? आता लैंगिक अत्याचार करणारे बॉस असतील किंवा सहकारी असतील किंवा हाताखालचे काम करणारे सुद्धा लोक असू शकतात, बरोबर, किंवा त्या ठिकाणी ज्यांना ऍक्सेस आहे असे लोक, जसं बँकेत आहेत, तुम्ही बँकेत येणारे एखादे हो किंवा जे कस्टमर जरी असतील आणि ते जर तुम्हाला ल्यूड रिमार्क्स पास करत आहेत किंवा तुम्हाला लैंगिक छळ करतायत किंवा ज्याला आपण म्हणतो शेरेबाजी, सेक्शुअल शेरेबाजी असेल किंवा नाही का हात लावायचा, टच करायचा प्रयत्न असेल, या सगळ्या जर कुठल्याही बाबी, इव्हन स्टेअरिंग, घाणेरडे स्टेअर्स तुम्हाला देत आहेत, तर त्या पद्धतीचं जर आपल्याला कामाच्या ठिकाणी त्रास होतोय तर मग आपण त्यामध्ये जी विशाखा समिती आपण प्रत्येक आस्थापना जिथे 10 पेक्षा जास्त महिला आहेत त्या ठिकाणी ही विशाखा समिती आपण स्थापन, म्हणजे शासनाने सर्वांना निर्देश दिले अशी समिती स्थापन करायची आहे. आणि ह्या ज्या महिला तिथे काम करणाऱ्या असतील त्यांना जर असा त्रास होतोय तर ते रिटर्न कंप्लेंट त्यांना फाईल करायची आहे आणि त्या रिटर्न कंप्लेंट वरती जी समिती आहे ती चौकशी करेल आणि त्या चौकशीमध्ये जे काही फॅक्ट निष्पन्न होतील, शहानिशा करतील ते. इन द मीन वाईल जर तिला वाटत आहे की हा जो व्यक्ती आहे हा मला या गावाच्या ठिकाणी मला त्रास होतोय ह्याच्यामुळे, नाव द्या, मी फाईल केली कंप्लेंट आणि स्टील ही इज देअर, तर देन ती मुलीकडे रेमेडी आहे का शी कॅन आस्क की आयदर यू ट्रान्सफर मी, तिला जर वाटत असेल की मला दुसरीकडे ट्रान्सफर करा किंवा याला दुसरीकडे ट्रान्सफर करा, ट्रान्सफर शक्य नसेल तर सेंड हिम ऑन लिव्ह. म्हणजे असे व्हेरियस रेमेडीज त्यामध्ये अवेलेबल आहे की निष्पक्ष तिथे चौकशी झाली पाहिजे आणि त्या पीडित व्यक्तीला तिथे न्याय मिळाला पाहिजे. अशा पद्धतीचा हा खूप चांगला कायदा आहे. ऑफकोर्स ऍट द सेम टाइम मी एक सांगेल की खोट्या तक्रारी साठी सुद्धा शिक्षा या कायद्यामध्ये दिलेली आहे. तर म्हणजे जर हेतुपुरस्सर जर कोणी व्यक्ती त्याच्यात खोट्या तक्रारी, महिला
करत असेल तर तिच्यावर म्हणजे ते पण तिला करता येणार नाहीये. तर ते पण एक शासनाने नाही का कायद्याने ते त्यांना बंधन ठेवलेलं आहे. तर खूप सुंदर असा कायदा आहे. आणि ऑफकोर्स मी जसं सांगते तुम्हाला की इक्वालिटी जे कॉन्स्टिट्यूशनने दिली आहे की महिला आणि पुरुष या दोघांनाही काम करण्याचा समान अधिकार आहे, तर त्या अनुषंगाने हा कायदा खूपच सुंदर असा कायदा निर्माण झाला. जसं तुम्ही म्हटलं की मुलींनी किंवा वुमन्सनी पण एक काय म्हणतो आपलं चुकीची कंप्लेंट वगैरे केली त्यांच्यावर पण ऍक्शन होते. पण थोडं मी कॉन्ट्रोवर्सी म्हणू एक स्टेटमेंट वाचलं त्यांनी मला खरंच वाटलं पण चांगलं की काय आहे 4-5 इन्सिडेंट झाले. आता आपण एक बँगलोर केस बघितली, आता एक रिसेंट मर्चंट नेव्हीची केस आहे आणि अजून असे 4-5 केसेस मुलांच्या किंवा लाईक मेलच्या अगेन्स्ट मध्ये झालेले आहे. आणि त्याच्यामुळे लोक असं विचार करतात की मुली किंवा वुमन्स जो लॉ आहे तो ओव्हर मिसयूज करता वगैरे. पण मला असं वाटतं हजारो वर्षापासून तुम्ही एवढे म्हणजे अत्याचार करताय किंवा तुम्ही ज्या पद्धतीने वागलाय त्यांनी तुमचं मन नाही दहिलं आणि तुम्ही हे 4-5 इन्सिडेंट ऐकून लगेच छोट्या पुरुष वाचवाचे नारे करत आहे. तुम्हाला असं वाटते एक्सेप्शन इज ऑलवेज देअर, आपण म्हणू नाही शकत जर तर गोष्टी नसतात, पण काही गोष्टी आपल्याला समजावं लागेल की रूल जेवढं स्ट्रॉंग असेल एवढ्या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग असूनच तर आपण अजून पण त्याला कन्फर्म हे नाही करू शकलो, प्रतिबंध घालू शकतो. म्हणजे कायदा निर्माण करण्याचा आपल्याला पहिले तर गरज पडली अशा पद्धतीचा कायदा निर्माण पडला नाही पाहिजे. आणि कायदा अंमलात आणल्यापासून सुद्धा आपल्या लोकांची मानसिकता, पुरुषांची मानसिकता बदलत नाहीये. अजूनही त्या व्यक्तीला सेक्शुअल हॅरासमेंटला, महिलेला सामोरं जावं लागतं. आणि तुम्ही बघितलं कितीतरी ठिकाणी म्हणजे सेक्शुअल फेवर्स मागितले जातात, तुला नोकरी टिकवायची असेल तर तू असं वाग. येस, तर मग या अशा पद्धतीने तुम्ही तिथे बेसिक फंडामेंटल राईट वरती घालताय, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे मग हे कुठेतरी अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि कायद्याला आणि ठीक आहे 1-2 खोट्या तक्रारी झाल्या असतील, आय डोंट डिनाय इट, पण तर बेसिकली तो कायदा पुरुषांना एक ज्याला म्हणतो इशारा आहे की भाई अशा पद्धतीचं जर तुम्ही आधी वागत असाल तर ते आता बंद करा, चालणार नाही. आणि मला अजून भारताचं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला मी पण आता जस्ट एका सरांशी इतिहासकार आहे त्यांच्यासोबत पॉडकास्ट शूट केला. हिंदू कोड बिल बद्दल आम्ही डिस्कस केलं. किती त्यांचा म्हणजे दूरदृष्टिकोन होता की मुलींना समान वेतन मिळालं पाहिजे, त्यांना ऍडॉप्ट करता आला पाहिजे, ऍडॉप्शन करता आलं पाहिजे, सोबतच त्यांना परजातीमध्ये विवाह करता आला पाहिजे आणि म्हणजे जे प्रॉपर्टी त्याच्यामध्ये समान हक्क असला पाहिजे. आणि किती ब्युटिफुली लिहिलेलं आहे. आणि माणसाला माणसासारखं ट्रीट करा त्यांनी. म्हणजे आपलं कॉन्स्टिट्यूशन असं आहे कोणत्याच व्यक्तीला आपण डिनोट नाही केलं. बाहेरचे जरी कॉन्स्टिट्यूशन कोणाला त्यांनी डिवोट केलेलं आहे, आपलं हे आपल्या लोकांसाठी आहे. म्हणजे भारताचं संविधान भारताच्या लोकांसाठी बनवलेली लोकशाही आहे. तर खूप छान प्रकारे आणि मला वाटतं हे मॉरली फॉलो करायला पाहिजे. नाही, बाबासाहेबांचा तर आपण म्हणजे हा जर चर्चेचा विषय असला तर हा तर खूपच जास्त इलॉंगेट होती. पण मला असं म्हणायचंय की एव्हरीबडी म्हणजे जो कोणी ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन वाचलं आहे आणि जे कोणी प्रिएम्बलची स्पिरिट जाणून आहे तो बाबासाहेबांचं नाव काढेल. बरोबर. आणि नॉट ओन्ली बाबासाहेब, मला असं म्हणायचंय की जे पण आपल्या माइंडसेट होता त्यावेळी की कशा पद्धतीचं आपल्याला या देशात डेमोक्रेसी आणायची, कशा पद्धतीची इक्वालिटी आणायची आहे आणि हार्मोनी. कारण आपला देश काही एक संघ नव्हता, वेगवेगळे कल्चर्स, वेगवेगळे लँग्वेजेस, वेगवेगळे रिलिजन्स म्हणजे या सगळ्यांपासून बनलेला देश होता. आणि त्याच्यामुळे मग हा इक्वालिटीचा जो कन्सेप्ट आहे, समानतेचा जो मी कायम भर देत असते, तर तो खूप महत्वाचा आहे आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये तो रुजला आहे. आणि जो कोणी तो प्रिएम्बल वाचेल, जो कोणी त्याचा अभ्यास करेल, तर मला असं वाटतं तो डेफिनेटली बाबासाहेबांची जय करणार, कॉन्स्टिट्यूशनची जय करणार आणि कॉन्स्टिट्यूशन फॉलो करण्यासाठी प्रयत्न करेल. मॅम, मी स्वतः जेव्हा त्यांच्या लाईफवर रिसर्च करण्याचा प्रयत्न केला, खूपशे बुक्स वाचले, त्या पॉडकास्ट म्हटलं थोडं आणि एवढं महान व्यक्तिमत्व आहे की तुम्ही व्यवस्थित त्यांच्याबद्दल माहिती हवी आहे. त्यांनी क्लिअरली एक स्टेटमेंट लिहिलं होतं, जेवढं वंचितांची परिस्थिती दयनीय नाही आपल्या भारत देशात, त्याच्यापेक्षा पण दयनीय स्थिती स्त्रियांची आहे. हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट क्लिअरली. आणि त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी खूपदा जेव्हा ते लॉ मिनिस्टर पण होते, जेव्हा पण रिफॉर्म्स यायचे इकॉनॉमिक्ससाठी की आपल्या अर्थव्यवस्थेसाठी हे करू ते करू, तेव्हा ते क्लिअरली स्टेटमेंट द्यायचं की ज्या देशामध्ये समाजाचा अविभाज्य घटक तुम्ही दूर ठेवत आहे डेव्हलपमेंट पासून, तर तुम्ही ह्या पोकळीत गोष्टी करू नका माझ्यासोबत. कधीच अर्थव्यवस्थेच्या कोणत्याच बैठकला जास्त बसत नव्हते. त्यांचं म्हणणं आहे पहिले बेसिक्स आणि फंडामेंटल्स क्लिअर करा, तुम्ही सगळ्यांना एका लाईन मध्ये आणा आणि तिथून तुम्ही म्हणा की आपल्या देशाचा आपल्याला उद्धार करायचा आहे. आणि ग्रेट आपण बोलू शकत नाही विशेष. जर 48% ऑफ द जे फिमेल पॉप्युलेशन आहे, जर तुम्ही त्यांना वंचित ठेवताय, त्यांना तुम्ही ऍट पार आणायची तुमचा कोणताच प्रयत्न नाही, त्यांना तुम्ही यू नॉट प्रोव्हाइडिंग बेसिक एम्युनिटीज, एज्युकेशन आणि परत सर्व्हिस म्हणजे काम करायसाठी संधी जर तुम्ही व्यवस्थित प्रोव्हाइड करू शकत नाहीये, तर इतका मोठा म्हणजे 50% ला 2च कमी म्हणजे 48%चा वर्कफोर्स तुम्ही
वेगळा ठेवताय, इट इज नॉट हेल्पिंग. डेव्हलपमेंट तुमची कशी होईल? बरोबर आहे की नाही? तुम्हाला त्यांना वर आणायला लागेल. आणि परत मला असं वाटतं बाबासाहेबांचं वाक्य आहे की कुठल्याही एखाद्या नेशनची आपल्याला डेव्हलपमेंट बघायची असेल तर तुम्ही त्या नेशनचा किंवा त्या देशाचा महिला कोणत्या परिस्थितीत आहे, त्यांची एज्युकेशन कोणत्या पर्सेंटेज आहे, किंवा त्या किती सहभाग देत आहेत कामांमध्ये असेल किंवा सोशल त्यांच्या ह्याच्यात, तर ती डेव्हलपमेंट जेव्हा आपण बघू, एखाद्या महिलेची डेव्हलपमेंट बघू, तर त्या डेव्हलपमेंटवरून आपण त्या देशाची डेव्हलपमेंट मार्क करू शकतो किंवा आपण ते पाहू शकतो, असं त्यांचं नेहमी असायचं. तर इतके, आणि नॉट ओनली विमेन, ही इज डन रिफॉर्म्स फॉर कामगारांसाठी त्यांनी कायदे केले, सर्व सेंटर्स. म्हणजे खूप म्हणजे सॉरी मी तुम्हाला कट केला, पण मी लिटरली सांगतो त्यांचं जे इथून 85 किंवा वर्ष अगोदर बघू तरी स्वतः जो पाण्याचा नियम आहे तो सेंट्रलाइज ठेवला, कारण त्यांना माहिती होतं प्रत्येक एक राज्य आहे नदीला बांधेल आणि पाणी जाऊन देणार, त्यांनी तो सेंट्रलाइज ठेवला. किती दूरदृष्टी, त्यांना माहिती होतं उद्या स्टेट काय करण, मोनोपॉली क्रिएट करायचा प्रयत्न करेल की आम्ही नदीत जाऊन येत होतं ना. आता मधनं जे पाणी जातं केरळ, कावेरीचा वाद आहे, कावेरीचा वाद आहे, खूप छान आहे. आणि लिटरली त्याच्यावर वेगळाच आपण डिस्कस करू शकतो. सो मॅम, आता मला याच विषयावरून अजून प्रश्न सुचला की जसं आता तुम्ही म्हटलं की लॉने आपल्याला भरपूर जे पण सरांनी रिफॉर्म्स केले त्यामुळे बेनिफिट्स आहेत, पण तुम्हाला पण कधी तुमच्या कामामध्ये जाणवलं का की विथ युनिफॉर्म आणि विदाऊट युनिफॉर्म कुठेतरी फरक राहतो जेव्हा तुम्ही सोसायटी सोबत इंटरॅक्ट करता, तर तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्स मध्ये? युनिफॉर्म मध्ये एक वेगळाच विषय येतोच, नो डाऊट अबाउट इट, की वेनेवर आय एम युनिफॉर्म की लोकांची पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोच. बरोबर. आणि तेच तुम्ही सिव्हिल मध्ये असेल तर लोक त्या पद्धतीने, म्हणजे दे डोंट नो की तुम्ही पोलीस ऑफिसर आहे, तर त्यामध्ये जे काही जनसामान्यांना फेस करावं लागतं तो एक विषय असतोच. पण आपण पर्सनॅलिटी अशी तयार केली यू कॅरी दॅट ऑरा, तर शक्यतोवर आपल्याला कुणी हे करत नाही का, म्हणजे एकदम जी बेसिक एखाद्या महिलेला फेस करत असेल ती महिला, चाहे बसेसमध्ये, ट्रेनमध्ये असेल किंवा घाणेरडे स्टेअर्स असेल, तर तेवढं आपल्याला, म्हणजे तो एक आपल्याला होत नाही. आणि युनिफॉर्मवर मी हे आहे ना की रिस्पेक्ट, येस, म्हणजे इट्स ऑलवेज रिस्पेक्ट. आता तुम्ही एक शब्द युज केला, औरा. ओके, मला त्याच्यावरच विचारायचं की आता तुम्ही म्हटलं विदाऊट युनिफॉर्म पण तो औरा राहतो, तर मुलींना काही टिप्स द्याल का की तो औरा कसा त्यांनी बिल्ड केला पाहिजे? माझं स्टेटमेंट आहे, तारामध्ये करंट नसलं लोक कपडे सुकवतात, म्हणजे माणसामध्ये थोडंसं, माणूस असो बाई असो, प्रत्येकाने जर खंबीरपणे उभं राहिला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली आजूबाजूच्या लोकांनी समजतं की याच्याशी वाद नाही घालतायत. तर तुम्हाला काय वाटेल, काय औरा क्रिएट करण्यासाठी सांगा? हो, मी तर म्हणेन सर्वात पहिले तर बेसिक तुम्ही पर्सनॅलिटी तुम्ही अशा पद्धतीची ठेवा. नजर जी आपण म्हणतो, आय कॉन्टॅक्ट, डिरेक्टली तुम्ही आय कॉन्टॅक्ट करायची गरज आहे. बरंचदा आपण मुलींना म्हणजे शिकवलंय, खाली वर बघू नको, वर बघून बोलू नको, नाही का, कमी हसताना म्हणजे स्लाइटली हस, खूप मोठ्याने हसू नको, अशा ज्या गोष्टी आपण त्यांना शिकवल्या की ती टिमिड अशी पर्सनॅलिटी राहू देत. पण मला सांगा, ठीक आहे तुम्ही मर्यादेमध्ये राहा, पण पर्सनॅलिटी, कॉन्फिडन्स, एक परत तुमचा जी बॉडी लँग्वेज वावरताना किंवा चालताना तुम्ही एक वर पाहून चालणे किंवा नाही का व्यवस्थित चालणे, ज्याला एक गुड पोस्चर आपण म्हणतो, त्या पद्धतीने चालणे क्रिएट्स अन ऑरा, की जिथे लोक जे आहेत ना, परपेट्रेटर्स जे आपण म्हणतो, दे स्टडी बॉडी लँग्वेज. त्यांना दिसतं की अरे ही थोडीशी कमजोर कडी वाटते किंवा नाही का, शी वोंट रिटॅलिएट, असं त्यांचा जर समज झाला तर मग अटॅक करण्याची जास्त परिस्थिती असते. तेच एखादी मुलगी एकदम कॉन्फिडंट आहे, नजरेला नजर देऊन बोलते आहे, तुम्ही जर तिला हात लावले, टर्न करून ती तुम्हाला कॉल बॅक करते, कॉल आउट करते, बरोबर, तर ते त्यांना लक्षात येत असतं. म्हणून मग मला सर्व मुलींनाच हे म्हणायचं आहे की थोडंसं फिजिकल, ज्याला म्हणतो कॅपेबिलिटी, म्हणजे थोडंसं एक्सरसाइजच्या दृष्टिकोनातून असेल किंवा एखाद्या खेळ तुम्ही जॉईन करा, त्यामध्ये जी एक आपली पर्सनॅलिटी बनते आणि कॉन्फिडन्स जो येतो की नाही ठीक आहे मी हँडल करू शकते, ऍटलीस्ट आय कॅन शाउट. बरोबर. निदान कोणी मला त्रास देतो तर मी ओरडली तर पाहिजे, मला ओरडता तर आलं पाहिजे, आवाज होऊन जातात. हो, मग ते आणि सर्व मुलींना आपण हे सांगायची गरज आहे की कुठे ना कुठे आपल्यावर असा अटॅक होऊ शकतो, अत्याचार होऊ शकतो, बॅड टच होऊ शकतो, कुणीतरी घाणेरड्या टॉन्ट्स मारू शकतो. मग या सिच्युएशन मध्ये आपण त्याला कसं फेस करणार? तर ती जी मॉक ड्रिल आहे ती मला असं वाटतं सर्व मुलींना माहित असलं पाहिजे की समजा एखादा पाठलाग करतोय तर काय करायचं, एखादा हात लावतोय तर काय करायचं, एखादा टॉन्टिंग करतोय घाणेरडी तर काय करायचं. म्हणजे हे सगळं आपल्या पोरींना आपण इन्फॉर्मेशन दिली पाहिजे की भाई असं वागलं, तू स्वतः असं कर, लोकांची मदत कशी घे, पोलिसांची मदत कशी घे, त्यांना अप्रोच कसं कर,
हेल्पलाईन नंबर्स काय आहेत, हे सगळं इन्फॉर्मेशन मला वाटतं पालकांनी मुलींना दिली पाहिजे आणि मुलींनी ती आपल्याजवळ ठेवली पाहिजे. पण स्प्रे, आपण सेल्फ डिफेन्सची क्लासेस, हे पण आता त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. पण बेसिकली मला असं म्हणायचं आहे की तुमचा कॉन्फिडन्स आणि जर बलवत पर्यंत. येस राईट मॅम, तुम्ही आता इथे अजून एक म्हटलं जसं स्क्रीमिंग केलं पाहिजे, लाईक तुम्ही एक ऍक्टिव्हिटी सांगितली होती आता, तर ती सांगाल का? एकदा घरी करा म्हणेन ना. हो, आपण नेहमी म्हणजे मी तर खरं तर लहान मुलांना तेच सांगते की जर अशा आपण बॅटच कोणी जर करत असेल, काका असतील, मामा असतील, किंवा स्कूलमध्ये एखादा टीचर असेल किंवा पिऊन असेल किंवा कुठेही बसमध्ये चाललोय, ऑटोमध्ये चाललोय, तर मग अशा वेळी जर कोणी तुम्हाला हात लावायचा प्रयत्न करतोय किंवा प्रायव्हेट पार्ट्सला टच करायचा प्रयत्न करतोय, तर बेसिक आहे मोठ्याने ओरडणे. वन्स तुम्ही मोठ्याने ओरडले, त्यामुळे काय होतं की समोरचा माणूस ऑफ बॅलन्स होतो. बरोबर. ही इज नॉट एक्सपेक्टिंग इट आणि तो थोडासा मागे सरतो. आणि दुसरं असं होतं की आजूबाजूला जी काही पब्लिक आहे तुम्हाला मदत करायला, तर त्यांच्यापैकी कोणीतरी येऊन तुम्हाला विचारू शकतं की काय झालं बेटा, आणि मग देन यू कॅन हेल्प तुम्ही मिळवू शकता. स्पेशल कंडक्टर आणि ड्रायव्हर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, बरोबर, जसं आपण त्याच्यात म्हटलं. किंवा इव्हन पॅसेंजर जरी असतील ते पण तुम्हाला येऊन विचारतील, ऑटो दुसरा कोणी बसला असेल तोही येऊन विचारेल, आणि हा जो व्यक्ती आहे हा घाबरून जाईल आणि तो आणखीन ऍडव्हान्स जे काही करणार होता, ऍडव्हान्स तो तिथे थांबतील आणि जे काही आपलं शोषण तो तिथे थांबेल. आणि सेकंडली मी त्यांना हे पण म्हणत असते की ओरडा आणि दुसरं यू रन अवे फ्रॉम दॅट प्लेस. तुमची स्वतःचं रक्षण करण्याची पण जबाबदारी आपल्यावर आहे. त्याला तिथे उत्तर देत बसू नका, यू जस्ट रन अवे. आणि तुम्ही तिथून एखाद्या सुरक्षित स्थळी जा जिथे तुम्हाला मदत मिळू शकते. चाहे घरी असेल तर आई वडिलांजवळ जा, शाळेत असाल तर टीचर्सकडे, किंवा निर्जन स्थळी जर असाल तर अशा एखाद्या ठिकाणी की जिथे उजेड आहे, लोक उभी आहेत, तिथे फोन आहे, तुम्हाला मदत कोणी करू शकते किंवा पोलिसांना कोणी कॉल करू शकते, अशा ठिकाणी जाऊन आपण ती मदत मागितली पाहिजे. तिसरं मी त्यांना हे पण सांगते की त्या व्यक्तीची रिपोर्ट देणं तेवढंच गरजेचं आहे. आपण बरेचदा असं विचार करतो की ठीक आहे, मी सुरक्षित आहे, मी आता तक्रार देणार नाही, झालं माझं, आय एम आउट ऑफ डेंजर, मी त्याच्यातून वाचलो. पण मला असं म्हणायचंय आपल्याला की तो व्यक्ती तुमच्याच मुलाचं शोषण नाही करतोय, तो आणखी आज वाचला तो उद्या जाऊन दुसऱ्याचं करणार आहे. दुसरं करायची फॉर्च्युनेट नसेल, त्याला तेवढी मदत मिळू शकणार नाही किंवा तेवढा तो कॉन्फिडेंट नसेल, बरोबर ना, तो शोषणाला बळी पडेल. मग जर हे कुठेतरी, आणि इट्स गोइंग टू कंटिन्यू अगेन अगेन. येस, म्हणून मग आपल्याला याला जर पायबंद घालायचा आहे, प्रतिबंध जर करायचं आहे, तर आपण या गोष्टी पोलिसांपर्यंत आल्या पाहिजे, पोलिसांमध्ये रिपोर्ट दिला पाहिजे. आणि जसं पोस्टोमध्ये आपण आणखी मी सांगितलं की जर मुलगा मुलगी 18 वर्षाच्या आत असेल तर त्यांची जी ओळख आहे ती कुठेही डिस्क्लोज करायची नाही, असं बंधन पोलिसांवर आणि पूर्ण मीडियावर समाजावर आहे. कायद्यातच नमूद आहे ते की त्या व्यक्तीचं आपण आयडेंटिफिकेशन कुठेही डिस्क्लोज करता कामा नये. तर तुम्ही ते आपल्या मुलाची बदनामी होईल, मुलीची बदनामी होईल असाही विचार करायची गरज नाही. तुम्ही निसंकोचपणे पोलीस स्टेशनला जाऊन त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार द्या, FIR दाखल करून घ्या, आणि कुठल्याही पद्धतीने असं विक्टिम ब्लेमिंगचा विषय होणार. ओके मॅम, वन मोर थिंग, म्हणजे तुम्ही जे सगळं सांगितलं त्याच्यामध्ये बऱ्याचसं कव्हर झालं. एक प्रश्न आहे माझा, फॉर एक्झाम्पल केस घेतोय कुठेतरी, मी आता समजा एखादा राजकमलला आहे, मी म्हणा राजकमलला मी बघत आहे आणि कुठेतरी छेडखानी चालू आहे, आणि समजा ती छेडखानी तो मुलगा वगैरे चालला गेला किंवा मी नंबर नोट केला, मी तुम्हाला सांगितलं, तर मला पोलीस स्टेशनला येण्याची गरज पडते का? किंवा त्या जो व्हिक्टिम आहे त्याला येण्याची गरज पडते? कारण भरपूर लोक काय करतात, म्हणजे ते आहे ना की तुम्ही, मला उद्या उठून काम आहे सकाळी, मी कशाच्या मागे नाही लागू शकत. आणि जे टुकार लोक असतात कुठेतरी ते त्यांचा तो हेतूच असतो की गाडीत पेट्रोल टाकलाय फिरून राहिले, त्यांच्यासाठी काम म्हणे, म्हणून आपण विचार करतो की कुठं जाऊ दे यार, मी चाललो जातो, ठीक आहे मी तर निघाले. पण अशा वेळेस मुलींनी जर कंप्लेंट केली तर ते निघू शकते का तिच्या कामाला, की तिला यावं लागेल पोलीस स्टेशनला, की ती फक्त तुम्हाला नंबर सांगू शकते? जसं मी आता थोड्या वेळ अगोदर माझ्या सिस्टरचं एक्झाम्पल दिलं की ते जेव्हा क्लासला जाते, काही मुलं आजूबाजूने गाड्या घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, तिने तो नंबर केला, तुम्हाला सांगितलं, तिचं काम संपतं की वाढतं ते? नाही, मी तुम्हाला ना 2 गोष्टी मला सांगायच्या. पहिली तर अशी की डेफिनेटली आपण जे पहिले होतं की वेळोवेळी पोलीस स्टेशनला बोलवल्या जाईल मुलींना किंवा त्यांच्या पेरेंट्सला, तर तो प्रकार बंद झालाय. आपण एखादी तक्रार दाखल केली, त्यामध्ये एखादं आपण स्टेटमेंट आणखीन आपलं विचारलं जाऊ शकते. आणि परत कायद्याने सांगितलेलं आहे की तिला पोलीस स्टेशनला बोलवायची गरज नाही, शक्यतो लोक पोलीसवाले तुमच्या घरी येतील, जे कम्फर्टेबल प्लेस तुम्हाला वाटते तर तिथे येऊन तुम्हाला तुमचं स्टेटमेंट ते रेकॉर्ड करतील. की वेळोवेळी पोलीस स्टेशनला बोलवलंय, घंटो बसून ठेवलंय, अशातला भाग होणार नाही, हे आता कायद्यानेच सांगितलं आहे. त्याच्यामुळे बिलकुल घाबरून जायची गरज नाही. आणि जसं मी सांगितलं, ओळख तुमची डिस्क्लोज होणार नाही. कमीत कमी तुम्हाला त्रास देण्याचा हेतू असेल पोलिसांचा, म्हणजे ठीक आहे, वन्स FIR इज रजिस्टर्ड यू आर ओके विथ इट. मग जे काही कोर्टात होईल त्यावेळीच तुम्हाला ते कोर्टात येऊन साक्ष द्यावी लागेल, बरोबर. हा एक विषय झाला. आणि दुसरं मला असं म्हणायचं आहे की आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी का बरं घ्यायची नाही?
ठीक आहे ना. एखादा समाजातली वाईसेस ज्याला आपण म्हणतो, समाजातली एखादी कुरीती किंवा खोड आहे ती जर आपल्याला काढून टाकायची आहे, एखाद्या व्यक्तीला आपल्याला तिथे नाही का, जर कोणी वागत असेल त्याला जर आपल्याला शिक्षा करून द्यायची, तर थोडंसं आपल्याला सुद्धा ज्याला आपण म्हणतो की एफर्ट करावे लागतील. सर्वच काम पोलिसांचं नाही ना. नाही बरोबर आहे. यू विल हॅव टू स्टँड, यू विल हॅव टू टेक द रेस्पॉन्सिबिलिटी की ठीक आहे, मी आज एक FIR फाईल करते आणि जे काही पोलिसांना लागेल तर त्या पोलिसांना मी कोऑपरेट करेन. त्या आरोपीला शिक्षा होण्यासाठी जे काही गरजेचं आहे, चाहे इट बिंग अ विटनेस असेल. बऱ्याचदा आम्ही आता बघतो की लोक विटनेस म्हणून थांबायला तयार नाही. एखादी घटना घडते आणि ते सांगतात आम्ही काहीच बघितलं नाही. आणि मग जर आम्हाला विटनेसेस मिळणार नसतील, कोर्टात ते जर सांगणार नसतील, तर मग तिथे ते आरोपी निर्दोष सुटतात आणि मग कन्व्हिक्शन होत नाही, त्यांना कन्व्हिक्शन होत नाही. त्यामुळे कायद्याचा जो वचक आहे तो निर्माण होत नाही. म्हणून मग मला सेकंड जो मुद्दा मी म्हटलं की टेक रिस्पॉन्सिबिलिटी, की फक्त पोलिसांची नाही. जर या असे लोक वागत असतील, मुलींची छेडखानी करत असतील, अब्यूज करत असतील, तर त्यांचा आम्ही रिपोर्ट देऊ. आम्ही प्रत्येक ठिकाणी पोलिसांची मदत करू. कोर्टात जेव्हा जाईल तेव्हा आम्ही आमच्या स्टेटमेंटवर स्टँड राहू आणि या लोकांना कशा पद्धतीने शिक्षा होते. ऑफकोर्स डेफिनेटली तुमच्या डेली रुटीन मधून थोडासा वेळ घेणार आहे ही प्रोसेस, पण ती गरजेची आहे ना. बरोबर आहे. त्यामुळे यू हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता आज आग बाजूने लागली तर मला काही फरक नाही, उद्या ती आग तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे, एक्झॅक्ट. डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट पद्धतीने. जर मी त्याला आज म्हणतो माझ्यासोबत थोडी झालं, उद्या काय सांगते ती घटना माझ्यासोबत घडणार आहे. Exactly. तर म्हणून तुम्ही डोळे बंद करून नाही राहू शकत. नाही तुम्हाला जेवढ्या लवकर ऍज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणता येत असेल तेवढं चांगलं आहे, जेणेकरून तुम्ही एक चांगला समज घडवण्याचा प्रयत्न करू शकता. तर आता मी हे तर झालं काही. आता जनरल सिनारिओज मी घेतो. जर समजा माझं स्टुडंट सोबत इंटरॅक्ट होता, कॉलेजेसला वर्कशॉप्स वगैरे होतात, तर मी बघितलंय फॉर एक्झाम्पल मुलींना ब्लॅकमेलिंग म्हणा हा प्रकार, फोटो मॉर्फेज करणं, किंवा मग मी तुझ्या पॅरेंट्सला सांगून दिलं हॅरेसमेंट वगैरे, अशा केसमध्ये पण महिला असेल किंवा भरोसा असेल मदत करता का त्यांना? हो. आता बरेचदा मुलींना तक्रार द्यायची नसते किंवा पेरेंट्सला तक्रार द्यायची नसते. नाजूक विषय असतात. 16-17 वर्षाचे मुलींचं वय असते. मग त्यांचं असं असते की समोरच्या व्यक्तीला तुम्ही समज द्या किंवा काही फोटोज असतील तर ते डिलीट करून घेणे, असा सगळा तो विषय असतो. ऑफकोर्स ते पोलीस स्टेशनला पण अप्रोच होऊ शकतात, त्यांच्याकडून पण आपण ही मदत घेऊ शकतो नाही का. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जिथे त्या व्यक्तीला फक्त समज देऊन जर काम होत असलं तर आपण त्या पद्धतीची पण आपण सर्व महिलांना हेल्प करत असतो. आणि ऑफकोर्स तो जर ऐकत नसेल त्या पद्धतीचं तर मग ती कारवाई करायची सुद्धा आपल्याकडे तरतूद आहे. आणि पोलीस सिटी अमरावती सिटीला आपल्याकडे सायबर सेल आहे. सायबर सेल पण बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं काही फोटोज असतील ते त्यांनी व्हायरल केले असतील तर त्याला टेक डाऊन कसं करायचं आहे ते सायबर पण सेल आपल्याला हेल्प करतं. ते जे काही मटेरियल असेल, न्यूड मटेरियल असेल किंवा व्हॉट एव्हर जे असेल ते काढून घ्यायला मदत करतात. तर ते पण तशा पद्धतीचं जरी आपल्याला ब्लॅकमेलिंग होत असेल किंवा त्रास होत असेल तर आपण येऊ शकता. महिला सेलला सुद्धा येऊ शकता, सायबरला सुद्धा येऊ शकता. म्हणजे जर टाकलं असेल ऑलरेडी तर सायबर कॅन हेल्प यू, अदरवाईज महिला सेलला पण आपण हेल्प करू शकतो, कोऑर्डिनेट करू शकतो. आणि काही काही केसमध्ये जसं आता आपण हॅरेसमेंट वगैरे म्हणूया, इथे मुलींना, आता मुली बेसिकली आपल्या यंग जनरेशन ऑडियन्स असल्यामुळे जे स्टुडंट्स आहे, जर असं होत असेल तर ते खूप निगेटिव्ह काय राहतात माहिती आहे का पॅरेंट्ससाठी. मी थोडं ग्राउंड रियालिटी सांगण्याचा प्रयत्न करतो. पॅरेंट्सचा पण थोडासा ॲटिट्यूड असतो की कुठं पोलीस स्टेशन वगैरे, किंवा त्यांना भीती असते की माझंच एज्युकेशन स्टॉप करायचं. मला आठवतं की एक गुजराती बॅकग्राऊंड मधली माझी फ्रेंड होती, जेव्हा तिला तो मुलगा त्रास द्यायचा तर मी म्हणून यार बता दे तेरे फादर को, तुझे तो बड़ा भाई है उसको बता दे. लेकिन वो हमेशा एक ही सेंटेंस बोलते थे, सूरज अगर मैंने बता दिया तो मेरा एजुकेशन स्टॉप हो जाएगा. त्याने बोला ये क्या लॉजिक हुआ, तुम थोडी गलती करो, गलती तो आगे वाला करे. काय पण कुठे ना कुठे तो मुलींचा पण माइंडसेट असतो. तर अशा वेळेस त्यांनी कसं आई वडिलांना पण विश्वासात घेतलं पाहिजे, किंवा मग डायरेक्टली त्यांनी एखाद्या मोठ्या भावाला म्हणा किंवा फ्रेंड सर्कलला सोबत घेऊन अप्रोच करायला पाहिजे का महिला सेलला, कसं करायला पाहिजे? हो ना. हो. ते मी जसं म्हटलं तुम्हाला की जर तक्रार आहे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा कोणत्याही पद्धतीची, डिरेक्टली आपण येऊ शकता, पेरेंट्सच्या सोबत येऊ शकता. मी पेरेंट्सला पण सांगेन की आपण त्या पद्धतीचं, जसं मी सांगितलं ना, सिक्रेसी मेंटेन केल्या जाते आणि तुम्ही मदत घेणं गरजेचं आहे. आस्क फॉर हेल्प गरजेचं आहे. चाहे पोलीस स्टेशनला तुम्ही जा किंवा महिला सेलला जा, वी आर देअर टू हेल्प यू. तुम्हाला त्या त्रासातून, त्या ब्लॅकमेलिंग मधून, त्या हॅरसमेंट मधून काढण्याची जबाबदारी आमची आहे. मग ती ज्या पद्धतीने शक्य होत असेल, म्हणजे प्रेमाने होत असेल, दंडूनी होत असेल, गुन्हा दाखल करून ज्याही प्रकारे वी आर देअर, आणि आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करू आणि तुम्हाला त्या त्रासातून मुक्त करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या व्यक्तीला शासन करण्याचा त्यामधून आपला हेतू असतो. त्यामुळे बेसिक आहे की तुम्ही हेल्प मागा. तुमच्यावर काय होतंय हे आम्हाला कल्पना नाही ना. बरोबर. तुम्ही जोपर्यंत येणार नाही, जोपर्यंत सांगणार नाही, तर 112 आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता स्कूल आणि कॉलेजेसमध्ये आपण तक्रार पेट्या निर्माण केल्या. बरोबर.
त्यामध्ये आपण एखादी एनॉनमेंट तक्रार टाका की सदर व्यक्ती ही प्रत्येकाला त्रास देते किंवा मलाच त्रास देते किंवा काय हॅरॅसमेंट करते त्या पद्धतीचं पोलीस त्याची जबाबदारी एक कॉलेज आणि स्कूल प्रशासनाची की त्याची दखल घेणे, चौकशी करणे आणि त्या व्यक्तीला समज देणे. नाही समज देऊन तो सुधारत आहे तर पोलीस स्टेशनला त्याची रिपोर्ट देणे. तर सर्व यंत्रणा, सर्व सिस्टीम ही त्या महिलेला वाचवण्यासाठी किंवा सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. ती महिला आली पाहिजे समोर, तिने सांगितलं पाहिजे मला काय त्रास. म्हणजे हेल्प सिकिंग हेल्प इट्स ऑल्सो आर्ट. की तुम्ही मदत मागा म्हणजे मदत तुम्हाला मिळेल. हो. मग तुमच्या पॅरेंट्स असो, महिला असेल असो, भरोसा असेल असो आपलं, किंवा इव्हन पोलीस स्टेशन असेल. हो. आणि मला असं वाटतं आत्ताच्या टाइम मध्ये जे पोलीस एक फ्रेंडली म्हणू शकतो आपण, जसं तुम्ही पोलीस काका आणि पोलीस दिदी म्हटलं, असे काही कन्सेप्ट आहेत ते करण्यात आलेले आहे जेणेकरून अप्रोच करता येतं. अजून तुमच्या भाषणामध्ये म्हणजे ऍज अ गेस्ट आलं तेव्हा ऐकलं होतं की तुम्ही इव्हन तुमच्या कंप्लेंटचं स्टेटस सुद्धा विचारू शकता. हो. जे तुम्ही म्हटलं होतं की स्टेटस म्हणजे रिपोर्ट केलं जातं. बरोबर. राईट. तर प्रत्येक गोष्ट आपल्या म्हणजे बाजूनी आहे आणि ती लिटरली आपण घ्यायला पाहिजे. तर खूप छान प्रकारे प्रत्येक गोष्टी तुम्ही व्यवस्थित सांगितल्या. लाईक आपण एमपीएससी पासून स्टार्ट केला, देन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण डिस्कस केला, देन एंडिंग पर्यंत जनरल काही कन्सर्न्स होते ते सुद्धा घेतले. काही असे टॉपिक्स किंवा काही असे प्रश्न असू शकते, ऑफकोर्स वेळेच्या अभावी माझ्याकडनं सुटले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. मॅडम तिथे ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करेल, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. आणि काही पण असेल तर मॅम तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट कसा करायचा ऑफिसला म्हणा किंवा कशा प्रकारे एकदा सांगू शकता आमच्या माध्यमातून. हो. माझं तर ऑफिस जे आपलं कमिशनर ऑफ पोलीसचं ऑफिस आहे त्यांच्या ऑफिसमध्ये माझं ऑफिस आहे, महिला सेल आपण त्याला म्हणतो. डिरेक्टली तुम्ही माझ्याकडे येऊ शकता काही पण तुमची अडचण असेल तर, किंवा दामिनी पेट्रोलिंग असते सतत चालू, त्या दामिनींना आपण सांगू शकतो. दामिनी आणि परत 112 जो टोल फ्री क्रमांक आहे, जर तुम्हाला असं वाटतंय की टोल फ्री म्हणजे क्रमांकावर आपल्याला सांगायचंय, आपली अडचण तिथे मांडायची आहे, तिथे आपण जाऊ शकतो. आणि दुसरं मी हे म्हणलं की पोलीस स्टेशनला पण आपण जाऊ शकतो. जर तिथे हे नाही, इफ यू नॉट कम्फर्टेबल इन द पोलीस स्टेशन यू कॅन कम टू मी. महिला सेलला आपण डिरेक्टली येऊ शकता. फोन नंबर्स आहेत काही, मी वाटलं तर ऍट द एंड ऑफ द थिंग मी ते फोन नंबर्स आपल्याला देते, आपण फ्लॅश करू शकता. त्या फोनवर आपण तक्रारी देऊ शकतो आणि आपण एन्श्युअर करू शकतो की आपल्याला त्या पद्धतीची मदत मिळेल. आणि तुम्ही हे पण सांगू शकता की मला माझं नाव डिस्क्लोज करायचं नाही आहे, किंवा म्हणजे नाही का अनॉनमस सुद्धा काही तक्रारी जर असतील तर आपण ते बिलकुल 100% पाळतो की त्या कुठेही ती इन्फॉर्मेशन बाहेर लीक झालेली नाही पाहिजे. अशा खूप छान प्रकारे आम्ही डिस्कस केलं. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या डिटेल्स जे पण कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ते नक्की टाकेल. आणि तुम्ही नक्की काही पण इश्यू असेल तर फील फ्री टू रिच आउट टू मॅम, पोलीस डिपार्टमेंट्स. नक्की मदत करा, कारण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. प्रिकॉशन्स घ्या, कारण कोणती घटना कधी घडेल, घटनेला काही टाइम नसतो, वेळ नसतो, दिवस नसतो, कधी घडू शकते. आणि आपण भरपूरशा केसेस ऐकत राहतो, ते फक्त निग्लिजन्समुळे होतात. आणि आपण जेव्हा क्रिमिनलला ते निग्लिजन्स देतो, त्याची हिंमत वाढत जाते आणि ते क्राईम मध्ये कन्वर्ट होते. तर तुम्ही कुठेतरी त्या क्राईमचे थांबवू शकता आणि आपण एक चांगला समाज करू शकतो. सो थँक्यू सो मच मॅम. खूप व्यवस्थित पद्धतीने सांगितलं, वेळेचं काम करता आम्ही आणि तुम्ही वेळ काढला. सो थँक्यू बिऑफ ऑफ मी अँड थँक्यू बिऑफ ऑफ बडीसा. थँक्यू सो मच. सर्वांना माझं म्हणणं आहे की ते जसं म्हटलं सतर्क राहा आणि सुरक्षित राहा. कुठे पण आपल्यावर अन्याय होत असेल तर आपण त्याला चव्हाट्यावर आणा आणि अन्याय सहन करू नका. थँक्यू.